आपल्याला कोणीतरी शोधतंय याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी करण्यासारखं आहे. इलेक्शनचे फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला सांगितलं गेलं ही उमेदवारी मला होऊ शकत नाही. मग तो शॉक माझ्यासाठी पण शॉक होता. ₹2 वर्गणी घेऊन मंडळ चालवलं तुम्ही. कॉन्सेप्ट फारच वेगळं आहे. म्हणलं केलं तर वेगळं करायचं काहीतरी. लोकांनी पाहिलं पाहिजे. प्रत्येक घरातून ₹2 घ्यायचे. दारू कोणी प्यायची नाही, गुटखा कोणी खायचा नाही, व्यसन कोणी करायची नाही, पिक्चरचं गाणं सुद्धा लावायचं नाही. अरे आमचा उत्सव आतापर्यंत आज सुद्धा आमच्या उत्सवात ही नाटकं अजिबात चालत नाही. देवाची गुलाल सुद्धा उधळत नाही. आपण 5 मुलांना दत्तक घेऊ. शैक्षणिक दत्तक घ्यायचं. तो मुलगा होतकरू पाहिजे, हुशार पाहिजे आणि गरीब पाहिजे. मला एक जण म्हटले अहो त्यांनी कोरोना काळात आमचा किराणा भरलाय. केलं तर सगळ्यांसाठी करायचं, नाही तर करायचंच नाही. तुम्ही म्हणे महापुरात वाचवताना स्वतःच वाहून गेलेला. वाहून नाही गेलो, वाहून जाता जाता राहिलो. त्यावरून सांगतात की जेएम रोड नंतर खड्डा न पडलेला कुठला रस्ता असेल तर तो चितळे नगरचा. ते म्हणतात याच क्वालिटीचं आणि याच ग्रेडमध्ये काम झालं पाहिजे. माझी जबाबदारी ढोरे परिवाराची माझ्यावर आहे, ढोरे परिवाराची जबाबदारी माझ्यावर आणि माझी जबाबदारी त्यांच्यावर आहे. एवढ्या विश्वासाने आम्ही आता काम करतो. जलने वालो को जलने दो. आम्हाला काही फरक पडत नाही, कारण की त्या सगळ्यांना आमची ताकद माहिती आहे. जगामध्ये असा कोणीही नाही की ज्याला दुःख नाही. परंतु तुम्ही प्रमाण जर पाहिलं, आपल्या आयुष्यामध्ये सुख जास्त असतं आणि दुःख एवढं असतं. परंतु त्या दुःखाचा परिणाम तुमच्या पूर्ण सुखावर होऊ नये याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुक्काम पोस्ट इलेक्शन या आपल्या महानगरपालिका निवडणुकांच्या विशेष सेगमेंटमध्ये. हा सेगमेंट आहे त्या आदर्श नगरसेवकांचा ज्यांनी आपल्या प्रभागामध्ये आपल्या विकास कामांनी सगळी छाप उमटवलेली आहे. आणि याच निमित्तानं आपण प्रभाग क्रमांक 32 पिंपरी चिंचवड महानगरपालिका सांगवी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि सांगवी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा इथे एंट्री केली तेव्हा इथले जबरदस्त विकास कामं असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा निदर्शनास आल्या. आणि प्रत्येक चौकात मी जेव्हा गेलो आणि विचारलं की हे काम कशा पद्धतीनं पार पडलं, तेव्हा एक नाव प्रकर्षानं पुढं आलं आणि ते म्हणजे प्रशांत शितोळे सरकार यांचं, जे गेले बराच काळ या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत आहेत, इथले एक नेते म्हणून काम करतायत, युवा नेतृत्व म्हणून काम करतायत. आणि या सेगमेंटच्या निमित्तानं आज ते आपल्या विशेष भारीच्या मुक्काम पोस्ट इलेक्शनच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती आलेले आहेत. नमस्कार, तुमचं आमच्या विशेष भारीच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती सहर्ष स्वागत आहे. खरं तर या सेगमेंटच्या निमित्तानं आम्ही अशा नगरसेवकांपर्यंत पोहोचतोय जे नगरसेवक आपल्या कामानं पोचलेले आहेत जनतेमध्ये आणि त्यांची कामं भन्नाट आहेत, वेगळी आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पॉडकास्टला चर्चा सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे ही विकास कामांची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? विकास कामांची प्रेरणा मुळातच माझं तर स्पष्ट मत असं आहे. सुरुवातीला तुमच्या पॉडकास्टमध्ये आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की विकास कामांची प्रेरणा कुठून मिळते, मुळातच कुठलाही राजकीय व्यक्ती हा विकास करण्यासाठीच त्याचं पद असतं याची जाणीव त्याला झाली पाहिजे. आणि 2002ला मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा आमचे महापौर आत्ताचे दिवंगत आमदार लक्ष्मणराव जगताप होते. आणि खरं तर त्यांनीच मला उचलल्यासारखं झालं की बाबा हा मुलगा हा पुढे येऊन सक्सेस होईल. आणि त्यातूनच मला ती ऊर्जा मिळाली की बाबा आपल्याला कोणीतरी शोधतंय याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी करण्यासारखं आहे. मग करण्यासारखं असेल तर काय करायचे? केवळ रस्ते, लाईट, गटर, पाणी या विषयाच्या पुढे जाऊन काहीतरी करण्याची माझी सुद्धा नगरसेवक झाल्यानंतरची इच्छा होती, ती मलाही वाटायला लागलं की हे नगरसेवक केवळ ठराविक कामांसाठी नाही तर अनेक विविध सुविधा देण्यासाठी आहे. वेगवेगळी कामं करून ती जनतेला ती पुरवण्यासाठी आहे. आणि ती कामं, ती सुविधा ही जनतेपर्यंत देण्यासाठीच या खुर्च्या असतात आणि त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. थोडक्यात काय, ती ऊर्जा देणारी किंवा ती प्रेरणा देणारी ती खुर्चीच असते, फक्त तुम्हाला मिळालेला नेता सुद्धा चांगला लागतो. विकास कामं तर आहेत, पण इथलं सध्याचं राजकीय वातावरण जर बघितलं तर या भागामध्ये, पिंपरी चिंचवड विशेषतः भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व बऱ्याच काळापासून राहिलेलं होतं. शितोळे सरकार सुद्धा काही काळ राष्ट्रवादीमध्ये होते, बराच काळ होते.
आणि नुकताच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. तर मला प्रश्न विचारायचा आहे, भाजपाच का? भाजपाच का गेले अनेक वर्ष 2014 पासून पाहतो आहोत. मी एकेकाळी 2014 ते 17 म्हणजे भाजपाचा किंबहुना बरेच दिवस भाजपाच्या विरोधी पक्षात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्या पक्षाची भूमिका मांडण्याचं माझं काम किंवा माझं कर्तव्य मी केलं आणि हे सगळ्या पूर्ण शहरांनी पाहिलेलं आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये अनुभव असा आहे की अनेक वर्ष भाजपाकडे सत्ता असताना सत्तेतून झालेली कामं, सत्तेतून झालेला विकास हा मला दिसतोय आणि त्यात स्थानिक कारणं पण बरीच आहेत. स्थानिक कारणं असताना माझ्या राजकीय बाबतीत 2017ला माझी एक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी 2017मध्ये सुद्धा अजितदादांच्या चांगल्या कोर टीम मधला मी व्यक्ती आता पक्ष सोडण्याच्या क्षणापर्यंत होतो. पण 2017ला असं घडलं की एक घटना की मला वाटलं होतं की उमेदवारी म्हणजे जाणार नाही असा काही शंकाच नाही. ऐन मोमेंटला म्हणजे अगदी अनेक लोकांना माहिती की माझा रोल काय होता त्यावेळेस आणि त्या क्षणाला म्हणजे एकदम ऐन वेळेसच्या जेव्हा फॉर्म भरायचा असतो इलेक्शनच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला सांगितलं गेलं, म्हणजे कळालं की बाबा ही उमेदवारी मला होऊ शकत नाही. मग तो शॉक माझ्यासाठी पण शॉक होता आणि निर्णय घ्यायला वेळ नव्हता अजिबात. 2-3 तासाचा कालावधी राहिलेला आणि तरी पण मला असं वाटलं नव्हतं असा निर्णय होऊ शकेल वरिष्ठांकडून. पण तो झाला आणि झाल्यानंतर थोडासा दुःखीत झालो. पण त्याला मी अपक्ष उभा राहिलो. अपक्ष उभा राहिल्यानंतर मला 2017ला अतिशय चांगली मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अधिकृत उमेदवार होता त्या उमेदवाराच्या जवळपास दुपटीची मतं मला होती आणि त्यामुळे थोडक्यात माझी व्हॅल्यू बऱ्यापैकी आहे असं मला सुद्धा जाणीव झाली मतं मिळाल्यानंतर. पण या 2024च्या 25ची निवडणूक होईल या अनुषंगाने जेव्हा ही पावलं चालू झाली 24-25 2-3 वर्ष, या 2-3 वर्षात आम्ही लोक चांगले ऍक्टिव्ह राहिलो होतो. पण 25 मध्ये सुद्धा पुन्हा तीच चित्र दिसायला लागली. वास्तविक पाहता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काही दोष नाही, पक्षाचा तर बिलकुल नाही, अजितदादांचा त्याहून नाही आणि कुठल्याही नेत्यांचा पण दोष निश्चित नाही. आणि त्यातल्या त्यात काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये ढोरेश-तुळे वाद विकोपाला गेले. त्यामध्ये मी भरडलो गेलो आणि त्या वादाचं रूपांतर गेली अनेक वर्ष चांगलं नाही राहिलं. म्हणजे ते अतिशय लोकांना नाही, सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ते त्रासदायक होतं. तो एक विचार मनामध्ये खूप वर्षांपासून माझ्या खूपच होता. हे मिटलं पाहिजे. आपण जर विकासात्मक राजकारण करतोय तर आपण विकासात्मक दृष्टीनं पुढे जायला गेलं पाहिजे. आणि मागच्या 2017मध्ये भाजपचा एक पॅनल निवडून आलेला. भाजपचा पॅनल जो निवडून आलेला त्यामध्ये आमच्या ढोरेश-तुळे वाद असलेल्या कुटुंबापैकी कुटुंब त्यामध्ये सहभागी होते. मग त्यामुळे आम्ही गेली 2-3 वर्ष असा विचार करतो हे कुठंतरी थांबवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप सुद्धा 3-4 वर्षांपासून असे प्रयत्न आमच्याकडे करत होते की बाबा आता कुठं ना कुठंतरी जुळवून मिटवून घ्यायचं बघा, परिसराचं वातावरण लोकांना छान वाटेल, चांगलं वाटेल अशा पद्धतीनं आम्ही यायचा प्रयत्न केला, एकत्र यायचा प्रयत्न केला. आणि सुदैवानं किंवा आमच्या नशिबानं, सुदैवानं म्हणता नाही ना, नशीबच चांगलं होतं की राजकीय टप्पे जे असतात की इलेक्शन जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध होतात, मग मतदार याद्याचा गोंधळ होतो, मग त्याच्यानंतर आरक्षणाचा टप्पा असतो. सगळ्यात महत्वाचा आमचा टर्निंग पॉइंट झाला तो आरक्षणाचा. आरक्षण जी आम्हाला कोणालाही अडचण येणार नाही अशा पद्धतीनं ती आरक्षण नेमकं आमची इथं बदललं गेलं त्या ड्रॉमध्ये. आणि त्या क्षणालाच माझ्या मनात पण एक चांगली कल्पना आली की आता हा मोमेंट चांगला आहे. आणि गेल्या मागच्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चिंचवड विधानसभेचे जे आता आमदार आहेत आदरणीय शंकरशेठ जगताप, ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत, जिव्हाळ्याचे मित्र आहेत. आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये
त्यांची साथ मला मिळेल यात काही शंका नव्हती. हम्म. कारण की त्यांनाही माहिती होती की भाऊंची, लक्ष्मण भाऊंची आणि त्यांची इच्छा अशी होती की या शितोळे ढोरे कुटुंबानी एकत्र आलं पाहिजे आणि त्यात माझी भूमिका किंवा ढोरे कुटुंबाच्या प्रमुखांची भूमिका फार महत्वाची. ते आरक्षण बदल झाल्यानंतर त्या भूमिकेला अजून बळ मिळालं हम्म. आणि बळ मिळाल्यानंतर आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो. त्यामुळं तो निर्णय घेत असताना या परिसरात नागरिकांना सुख, समाधान, शांती अतिशय मोकळेपणानं वाटेल आणि पूर्वीसारखं सांगवीचं वातावरण होईल अशा पद्धतीनं हा निर्णय जर झाला तर आपण हा बदल निश्चित केला पाहिजे अशी एक मनात आमच्या जी कल्पना होती त्याला यश आलं. मग तुम्ही याला त्याग समजता की कर्तव्य नाही. समजता? मी त्याग समजत नाही, हा काही त्याग नाही बिलकुल, परंतु एक एक राजकीय केलेलं हे समीकरण आहे. समीकरण हे कुठलंही जुळण्यासाठी नक्कीच नाही. हे आमच्या परिसरात चांगल्या पद्धतीची मानसिकता, चांगल्या पद्धतीचे विचार, चांगल्या पद्धतीचं आनंद, चांगल्या पद्धतीनं या लोकांना मोकळे मनानं राहता यावं. इतके वर्ष काय होतं, 10-15 वर्ष म्हणजे माझं नाव आलं की एखाद्या ढोरेंबरोबर बोलताना अडचण, एखाद्या ढोरेंबरोबर बोलताना माझ्या नावाची त्या लोकांना अडचण, अशी परिस्थिती होती. आता मात्र ती पूर्णपणे फ्री झाली आणि त्यामुळं मलाही खूप मन मोकळं वाटतं की बाबा आपण त्या आणि लोकांना कुठल्याही परिस्थितीत आपल्याबद्दल शंका वाटू नये अशा पद्धतीचं वातावरण तयार व्हावं म्हणून मी खरं ही भूमिका घेतली. त्यात काही शंका नाही. त्यामुळे भाजप हा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून तर आहेच आहे. केंद्रात राज्यात सत्ता असताना महापालिकेत सत्ता, तो तर आहेच आहे राजकीय भाग, परंतु याला मूळ कारण जी आहेत ही दोन आहेत की सांगवीतलं वातावरण चांगलं राहील आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला परत दुफळीची शक्यता वाटत होती आणि ती दुफळी होणारच होती. त्यामुळं मी म्हटलं माझ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला पण त्रास नको आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मलाही त्रास नको. माझी दोन्ही भूमिका होती. त्यामुळे मी पक्ष बदलाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आज सगळ्यांसमोर आहे. खरं तर 2014 मध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये बरीच स्थित्यंतरं झाली राजकीय, उलटापालट झाली. आम्हासारख्यांना सुद्धा त्यावेळेस सुद्धा भाजपचं काम करावं अशा प्रकारच्या विनंत्या झाल्या किंवा आदेश होण्याचे प्रयत्न झाले. पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्यावेळेस अनेक जण भाजपमध्ये नाही गेले, मी पण नाही गेलो. 2017 2014च्या निवडणुकीला महेशदादा लांडगे हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला. या शहरात लक्ष्मणभाऊ जगतापांचं फार मोठं वलय होतं आणि ते मोठं वलय हे त्या काळामध्ये मला चांगलं आठवतं की त्यांचं इतकं वलय होतं की ते भाजपमध्ये गेले हा एक शॉकिंग होतं. म्हणजे काही अजितदादांचे जे महत्त्वाचे शिलेदार होते त्यातले ते एक होते. त्यामुळं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हा एक धक्काच होता आणि त्यामुळं ते गेल्यानंतर आणि भोसरी विधानसभेच्या बाबतीत महेशदादांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यानंतर त्यांनी विजयी होणं, त्यांनी परत भाजपला समर्थन करणं, हे एक कॉम्बिनेशन झालं. आणि कॉम्बिनेशन झाल्यानंतर जसं मी म्हटलं की राज्यात, देशात, महापालिकेत गेल्या 7-8 वर्षात भाजपची सत्ता पाहिली किंवा भाजपला लोकांनी स्वीकारलेलं पाहिलं आणि पूर्वीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रचंड विरोध आम्ही लोकांनी केला, नाही असं नाही. परंतु ते बदलत असताना आपल्या शेजारचा सहकारी म्हणजे आजच्या तारखेला सांगतो मी तुम्हाला, महेशदादा लांडगे हे 3ऱ्या टर्मचे आमदार आहेत आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मणभाऊ जगतापसुद्धा 4थ्या टर्मचे आमदार होते. ते दिवंगत झाले, त्यांची पोकळी झाली. त्यांच्यानंतर त्यांची पत्नी श्रीमती अश्विनीताई जगताप आमदार झाल्या. आता आमचे मित्र शंकरशेठ जगताप आमदार झाले. म्हणजे विशेषतः मला वाटतं की एका 2 लांडगे आणि जगताप या दोघांनी मिळून या भाजपची सत्ता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेले आम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत महापालिका खेचून आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांच्या नेत्यांनी त्यांना साथ दिलेली आम्ही पाहिली. आम्हीसुद्धा प्रचंड प्रमाणात त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं टोकाच्या
परिस्थितीपर्यंत जाईपर्यंत लढत देण्याचा प्रयत्न केलेला हा संपूर्ण शहराने पाहिलेला आहे. हा काही विसरता येणार नाही. म्हणजे मी इथं बोलतोय म्हणून तो काही खोटा ठरणार नाही किंवा खराही ठरणार नाही. जो वास्तव आहे तो वास्तव आहे. पण त्याच्यानंतर 2017 नंतर अशी काही परिस्थिती झाली की हे दोघं भाजपमध्ये गेले. नंतर भाजपची सत्ता आली. दोघांनी 30-30, 35-35 नगरसेवक निवडून आणले. 77 नगरसेवकांची संख्या आणि नंतर हा 8-9 वर्षाचा काळ आता त्या निवडणुकीला झाला. निवडणुकीला तो काळ झाल्यानंतर पूर्वीच्या काळात 2007 ते 12 या काळामध्ये शंकर जगताप नगरसेवक होते आणि त्या काळात आम्ही आणि विशेषतः महेशदादा लांडगे आम्ही हे खूप चांगले मित्र होतो त्या काळात. आणि नंतर ठीक आहे, नंतर शंकर जगताप हे नगरसेवक न राहता उत्तम व्यावसायिक झाले. उत्तम बिल्डर व्यवसायामध्ये त्यांचा हातखंडा आजही शहरात नावाजतो. त्यामुळं ते व्यावसायिक रूपात पुन्हा त्या बाजूला गेले. नंतरच्या काळामध्ये महेशदादा राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यानंतर आमच्या 5-6 लोकांची मैत्री अख्ख्या शहरामध्ये सगळ्या राजकीय लोकांना माहिती आहे की महेशदादा लांडगे, प्रशांत शितोळे, राजेश पिल्ले, राजू मिसाळ, शांताराम भालेकर आणि उल्हास शेट्टी आमच्या 6 लोकांचा ग्रुप हा आमच्या मैत्रीसाठी खूप फेमस आहे. आणि आम्ही एकमेकांना राजकीय परिस्थितीत कधी कुणाला सल्ले देत नाही. परंतु आम्ही सगळे एकाच पक्षातले पूर्वी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. आणि आत्ता विशेषतः आम्हालाही आनंद होतो की आम्ही आता सुदैवानं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे एकत्र आलो आहे, एकाच पक्षात आलो आहे. हे करत असताना भाजप का असा जर प्रश्न पडला तर त्याला केवळ भावनात्मक नव्हे तर शहरातील अनेक कामं आहेत. एका बाजूला या 2014 ते 2025मध्ये शहराला काय मिळालं तर नक्कीच काही ना काहीतरी मिळालेलंच आहे ना. आज शहराच्या मध्ये आपल्याला पोलीस आयुक्तालय आलं, म्हणजे प्रशासकीय यंत्रणा ज्यांनी मजबूत होतात अशी अनेक कार्यालयं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली. तहसीलदार कार्यालय पिंपरी चिंचवड शहरात आलं. उद्याच्या मग कोर्ट आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आलं की पुणे शहरातल्या सेशन कोर्टचा, जिल्हा न्यायालयाचा लोड उद्याच्या काळात कमी होणार आहे. तो पिंपरी चिंचवड शहरात आला. म्हणजे IIM सारखं एक चांगलं इन्स्टिट्यूट, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या ठिकाणी येणार आहे. COEP या ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणार आहे. म्हणजे हे जे गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स होते ते आले. दुसऱ्या बाजूला महेशदादा लांडगेंसारख्या एका तरुणांमध्ये अतिशय क्रेज असलेल्या नेत्याने आणि आम्हाला अभिमान वाटतं अशा मित्राने तिथं एक ऐतिहासिक पर्यटन होईल, ऐतिहासिकता तरुणांच्या मनात, आपली विशेषतः मराठी मनात जागृत होईल किंवा ती चांगल्या पद्धतीनं आपल्याला कळेल अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा जो जगातला सर्वात मोठा उंच पुतळा केला त्याने एक स्वाभिमान वाढला किंवा ऐतिहासिक पर्यटनाला जी चालना दिली. त्यामुळे शहराचं वैभव नक्कीच थोडं वाढलेलं आम्हाला नक्की दिसतं. आपल्या शहराला माझं स्वतःचं तत्त्व आहे, माझ्या परिसराला मी एखाद्याने वाईट जर म्हटलं किंवा मला स्वतःला जर वाटलं की एखादी गोष्ट वाईट आहे तर मी जाहीर नाही करून दाखवणार. पण आपल्या काही लोकांना सवय असते आपल्या शहरातल्या उणिवा काढायची. मी म्हणतो त्या उणिवा झाकून ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला जर पांघरून घालून चांगलं काही देता येत असेल तर ते द्या. जगातलं कुठलंही शहर परिपूर्ण नाही, तर आमचंही नाही. परंतु आमच्या या शहराला लक्ष्मणभाऊ जगताप असतील, पूर्वीचे नेते मंडळी असतील, आत्ताचे असतील किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतरचे हे महेशदादा लांडगे असतील, आत्ताचे आमचे मित्र शंकरशेठ जगताप असतील, हे चांगल्या पद्धतीनं या शहराला एक वलय द्यायचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आज या ठिकाणी काम करत आहेत. एक राज्यसभेवरचे खासदार, माजी खासदार या ठिकाणी भाजपचे काम करत आहेत. त्यामुळं या शहराला भारतीय जनता पक्षाच्या त्या नजरेतून जर पाहिलं तर निश्चित काही ना काहीतरी चांगल्या पातळीवर देण्याचा जो प्रयत्न झाला तो यशस्वी झाला आहे का, तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यामुळं आणि त्यांच्या आपल्या स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळं हे जे काही चांगले इन्स्टिट्यूट्स म्हणा, चांगली केंद्र म्हणा आपल्या शहरात आली, त्याला नक्कीच ती त्यांची सत्ताच जबाबदार आहे. हे माझ्यासारख्याला सांगायची गरज नाही. मला जर विरोध कळतो तर मला सत्ता पण कळते, याची जाणीव नक्कीच मला आहे.
त्यामुळंच मी अतिशय विचार करून कुणावरही नाराज न होता निवड केली ती भाजपाचीच. एखाद्या व्यक्तीला जेव्हा राजकारण द्यायचं असतं तेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीतून संघटन जुळवायचं असतं, पण ते संघटन जुळवण्याचे मार्ग मात्र अनेकांचे वेगळे असतात. तुमचा मार्ग जरा मला फार वेगळा वाटला. 2 रुपये वर्गणी घेऊन मंडळ चालवलं तुम्ही. ही कॉन्सेप्ट फारच वेगळी आहे. म्हणजे वर्गणीसाठी भांडणारी मंडळ पाहिलेत आणि त्या मंडळाच्या मागे कोणतरी राजकीय हेतू पुरस्कार एक नेतृत्व काम करत असतं, पण एक राजकीय नेतृत्वच असं सांगतंय की कुणाला लुबाडू नका, 2 रुपयाची वर्गणी घ्या, राहिलेला खर्च मी करतो, आपण मंडळ चालू, असं संघटन चालू. ही संकल्पना सुचली कशी 2 रुपये वर्गणीचं मंडळ? ऍक्च्युअली त्याला आम्हाला काही राजकीय सपोर्ट त्यावेळेस नव्हता, पण आम्ही 1999ला गणेशोत्सव गणपती बसवायचं ठरवलं. त्यावेळेस आम्ही सगळे जस्ट कॉलेज अवस्थेतून बाहेर यायच्या टप्प्यावर होतो. पण आता हे असताना बाबा इकडं तिकडं जाऊन गणपतीत मजा मस्ती करणे हाच त्यावेळेस मुलांचा पोरांचा उद्योग असायचा. पण आमच्या ग्रुपमध्ये अरे आपला गणपती पाहिजे वेगळा, म्हणून आपण एक पूर्वी गणपती बसवायचं तसं असू करू म्हणलं, केलं तर वेगळं करायचं काहीतरी. मग वेगळं करायचं असेल तर काय करायचं, मग आम्ही पूर्वी वर्षभर अगोदर जरा थोडा वर्कआउट केला. म्हणजे मला 98ची गोष्ट आठवते चांगली. 98चा गणपती झाल्यावर आम्ही मनात ठेवलं आपल्याला गणपती बसवायचा आहे. मग बसवताना ते 6-8 महिने आम्ही कसा बसवायचा, कशा पद्धतीने बसवायचा या गोष्टींवर विचार करत होतो. मग मी पुणे शहरात, मी माझं फर्ग्युसनला शिक्षण झालं आणि त्यामुळे जरा पुण्यातले मित्र माझी मंडळी जास्त आहेत, पुणे शहरातले. मग त्यातल्या 2-4 मंडळींनी त्यांना आणि माझ्या सांगवीतल्या लहानपणीच्या मित्रांना घेऊन की बाबा काय करायचं, कसं बसवायचा गणपती. मग वेगवेगळ्या संकल्पना आल्या. म्हणजे चांगला गणपती बसव, धांगडधिंगा आदर्श ठरला पाहिजे, लोकांनी पाहिलं पाहिजे. मग त्यातच असे एकाला माझा आता तो बिचारा मित्र राहिला नाही, त्याचं नाव सचिन गुरव होतं. मग तो फार उत्साही कार्यकर्ता होता आमचा, तो पुण्यात राहायचा. आणि त्यांनी सांगितलं की आपण पुण्यात जसा उत्सव करतात तसा करू. मग आम्ही 2-4 जण सारखे 3-4 महिने पुण्यात जाऊन या परिसरामध्ये ज्ञानप्रबोधिनी असेल, रमणबाग असेल, त्यावेळेसची स्वरूपवर्धिनी म्हणून एक शाळा आहे, अशा या शाळांची पथकं, बरची पथक, ढोल पथक हे त्यावेळेस कोणी इथं आणायचं नाही. मग त्यांनी ती संकल्पना मांडली. मग ते एवढे पैसे कुठून आणायचे, पैसेचं बजेट तसं म्हणणार आता एवढं करायचं ठीक आहे चांगलं. मला कॉन्फिडन्स होता की पैसे आपण गोळा करू शकतो, वाद नाही. मी स्वतः व्यवसाय करायचो त्यावेळेस सुद्धा, म्हणजे छोटा मोठा. पैसे थोडेफार माझ्याकडे असायचे, परंतु गणपतीत वर्गणी काढूनच पैसे करायचे, गणेशोत्सव करायचा असा आमचा टोनच होता. परंतु ती वर्गणी लोकांना अजिबात जाचक नाही ठरली पाहिजे. मग त्यातनं सुचलं की मग काय करायचं, जास्त घरी पोचायचं असेल तर आपल्याला कमी वर्गणी पाहिजे. पैसे नाही कमी जास्त गोळा होणार, घरं जास्त काउंट होतील. बरोबर. आणि त्या लोकांना आपला गणपती आपोआप प्रसिद्ध झालेला कळेल. मग त्यामध्ये अशी संकल्पना ठरली, प्रत्येक घरातून 2 रुपये घ्यायचे. वा. प्रत्येक घरातले 2 रुपये कसे असायचे, आम्ही जायचो तर काही ठिकाणी गावकरी मला म्हणायचे आमचे, अरे शितोळेचं पोर आले 2 रुपये मागते. मग मला ते 10 रुपये मिळायचे. काही वयस्कर मावश्या असायच्या, आजी असायच्या, माझ्या आईच्या मैत्रिणी असायच्या, किंवा आमचे जे गावकरी म्हणजे छोटं त्यावेळेस परिसर होता आजच्या तुलनेतल्या, ओळखायचे ना बऱ्यापैकी. मग मला ते 10 रुपये मिळायचे. मग संख्या जास्त नसायची. मी तुम्हाला सांगतो ना, मला पहिल्या वर्षीचं अजून आठवतं, आम्ही जेव्हा 99ला गणपती बसवला, हार्डली आम्ही त्या 2 रुपयाची वर्गणीची अमाऊंट होती 6,000 रुपये, फक्त 6,000 रुपये. पण आमचा घरांचा काउंट होता 3,000. म्हणजे आमचा पैसे हा विषय आमच्यासाठी नव्हता, आपण एवढ्या घरांपर्यंत पोहोचलो. आम्ही एवढं छोटं मायन्यूट नियोजन केलं होतं ना. मग काय केलं, हे 5,000 रुपये आम्ही मित्रांनी काढलेले पैसे आणि इथले प्रमुख लोक जे आहेत, आम्हाला त्यावेळेस 500 रुपये सुद्धा, म्हणजे जो 500 रुपये देईल तो आमच्यासाठी देवच. म्हणजे असे 500 रुपये देणारे 5-50 जण होते. तर असे मिळून पहिल्या वर्षीचं म्हणजे
त्यावेळेस चांगल्या चांगल्या मंडळांचं बजेट नसेल, असं 55,000 रुपयाचं बजेट अरे वा. 1999ला पहिल्यांदा झालं होतं. मग त्यांना काही लोकांना बाबा आजचे उद्या देऊ, उद्याची परवा देऊ असं कन्व्हिन्स करून अशा चांगल्या पद्धतीनं तो उत्सव करायचं ठरवलं. मग त्यामध्ये अगदी दारू कोणी प्यायची नाही, गुटखा कोणी खायचा नाही, व्यसनं कोणी करायची नाही, पिक्चरचं गाणं सुद्धा लावायचं नाही. अरे आमचा उत्सव आतापर्यंत आज सुद्धा आमच्या उत्सवात ही नाटकं अजिबात चालत नाही. देवाची गुलाल सुद्धा उधळत नाही. फक्त देवाची आणि भक्तिभावाचीच सगळी गाणी इथं असतात. आमचा म्हणजे आज मला अभिमान वाटतो की त्या गणेशाच्या कृपेनेच माझी ही प्रगती झालेली आहे. आणि गेल्या काही वर्षांपूर्वी त्याला सांगवीचा राजा म्हणून असा आदेश बांदेकर एकदा इथे आले होते. आदेश बांदेकरांनी त्या गणेशोत्सवाच्या उद्घाटनाला मी त्यांना बोलवलं होतं. जसा लालबागचा राजा मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे, तसा या ठिकाणी हा सांगवीचा राजा म्हणून प्रसिद्ध हो अशी उपाधी दिली. आणि तेव्हापासून हा सांगवीचा राजा झाला. गेली 10-12 वर्ष सांगवीचा राजा म्हणून या परिसरात कुणाला जरी विचारलं तरी सुदैवानं सांगवीचा राजा म्हटलं की माझं नाव घेतलं जातं. सांगवीचा राजा कुणाचा आहे तर माझा आहे. त्यामुळं आम्ही जे करायला ते यशस्वी ठरलेलो आहोत हे आज सुद्धा दिसतं. आणि आजही तो आमचा सांगवीचा राजा अतिशय दिमाखात आणि राजेशाही थाटात असतो. वा वा. मला अजूनही आता तेही विचारे हयात राहिले नाहीत. जोशी वडेवाल्यांचा एक भाऊ आमच्या इथे राहायचे, माऊली जोशी. बर. पुण्यातलं सगळ्यात प्रसिद्ध नाव जोशी वडेवाले. जोशी वडेवाले आमच्या सांगवीतले. बर. आणि जोशी वडेवाल्यांच्या दरवाजात जसा तो गणपतीची मिरवणूक पोहोचली तर मला त्यांनी 2-3 मिनिट मला मिठी मारली. तू काहीतरी होणार आहेस, ही पुढची नांदी आहे तुझी. म्हणलं नाही काका, काय नाही व्हायचं मला, मी अध्यक्षच झालो ना आता मंडळाचा, एवढंच बात. नाही, तू तुझ्या खानदानाचं नाव पुढं काही ना काहीतरी रोशन करणार. तुझं हे जे तू सादर केलंय ते असं अप्रतिम आहे आणि सांगवीकरांना तुला डोक्यावर घ्यावंच लागेल, असे त्यांचे शब्द होते. ते विचारे राहिले नाही आता, परंतु पहिल्या वर्षीचं मला चांगलं आठवतं. त्यांच्या दरवाजात त्यांचे शब्द आहेत. प्रशांत शितोळे हे नाव आलं की त्याच्या मागोमाग एक नाव येतं, ते म्हणजे सीझन्स वेलफेअर फाउंडेशनचं. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं झाली आहेत. म्हणजे मी जेव्हा तुमच्या प्रभागामध्ये फिरत होतो, अशा अनेक विद्यार्थ्यांचे पालक भेटले ज्यांनी अभिमानानं सांगितलं की या फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या मुलांची शिक्षण परदेशात झाली. अनेक विद्यार्थी आज सॉफ्टवेअर इंजिनियर मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते, त्यांना गरज होती, पैशांची गरज होती भविष्यातील शिक्षणासाठी. या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही ही सगळी कामं कशा पद्धतीने केली? मला तुम्हाला सांगायला आवडेल, जेव्हा आम्ही 99ला गणपती बसवला ना, त्यामध्ये आमच्याकडे सिनियर मंडळी पण 4-5 जण होती, की म्हणजे जास्त सिनियर होते. आम्ही अगदी 20शीतले आणि ही लोक 40, 45, 50 अशा वयाची होती. पण ती आमच्याशी मित्रासारखीच आम्हाला गाईडलाईन करायची. मग जेव्हा गणपती बसला ना, गणपती बसल्यानंतर इनफॅक्ट गणपतीच्या करायचं चांगलं करायचं सगळं, मग आपण गोरगरिबांची सेवा करू. एक्झॅक्ट तुम्ही 4च लोकांना करा, परंतु ती मदत अशी पाहिजे की त्यांनी आयुष्यभर त्याला उपयोगी पडले पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने सुद्धा सेवा करणारी लोक ही समाजामध्ये आहेत. मग काय ठरवलं आम्ही, त्याची संकल्पना आमच्या ग्रुपची अशी ठरली, आपण 5 मुलांना दत्तक घेऊ, शैक्षणिक दत्तक घ्यायचं. शिक्षणासाठी लागेल तो खर्च आपण करायचा. तो मुलगा होतकरू पाहिजे, हुशार पाहिजे आणि गरीब पाहिजे, अशी त्यातली आम्ही आपल्या अटी शर्ती ठरवल्या. मग आम्ही घरी जाऊन, आम्ही शाळांमध्ये जाऊन पहिल्यांदा विचारायचो, पहिली येणारी 3-4 नंबरची मुलं कोण आहेत ती सांगा, त्यातलं गरीब कोण आहे ते सांगा. मग त्या घरी जाऊन बघून यायचं खरंच गरीब काय परिस्थिती आहे. मग आम्ही असं ठरवलं की 5 मुलं दत्तक घ्यायची. त्यावेळेस काही जास्त खर्च नसायचा. आम्ही 40 जण होतो. 40 जणांची मिळून आम्ही रोज ₹1 काढायचो. रोज ₹1. आम्ही 40 लोकांनी हे कॉन्ट्रीब्युशन काढायचं ठरवलं. हे 40 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन जेव्हा व्हायचं तेव्हा थोडेफार पैसे कमी पडायचे, कारण त्या 5 लोकांचा त्यांना मी काय म्हणतो शैक्षणिक खर्च, शिक्षणासाठी सॉक्स शूज पासून तुमच्या नेण्या आणण्याच्या रिक्षेचा, ऑटोचा, बसचा खर्च सुद्धा आम्ही करायचो. त्याचं दप्तर, शाळा,
त्याला शाळेला लागणाऱ्या डब्याला सुद्धा अन्नधान्य किती लागते ना, ते अन्नधान्य सुद्धा आम्ही द्यायचो त्या मुलापुरता, कुटुंबाचं नाही. मग ते करताना मग ही 5 मुलं म्हणजे माझ्या आजही लक्षात आहेत, ही 5ही मुलं आज अतिशय चांगल्या पद्धतीने पहिली सुरुवातीला घेतलेली 99 साली घेतली मुलं, ती सिनियर झाली, त्यांना मुलं बाळ झाली आता. आणि मी नगरसेवक झाल्यानंतर 10-12 वर्षानंतर तर अशी परिस्थिती झाली, कितीतरी मुलं आपण त्यांना शिकवतोय, हा सीझन ग्रुप त्यांना शिकवतोय, सगळा शिक्षणाचा खर्च करतोय, हे ते शाळेमध्ये त्यांच्या नातेवाईकांना अभिमानानं सांगायचे. आम्ही दरवर्षी न चुकता त्यांच्याकडे आमच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये काढून आमच्या सीझन ग्रुपमधून आम्ही त्यांना पेमेंट करायचो. त्यांना म्हणजे ते जिकडं शिक्षण घेतात तिथं. मग काही लोक त्यातले 2-4 जण सॉफ्टवेअर इंजिनियर झाले, काही मेकॅनिकल इंजिनियर झाले, त्यांच्या इंजिनिअरिंग पर्यंतचा खर्च आम्ही केला. म्हणजे नंतर ठीक आहे, नंतर ऑब्व्हियसली आम्हालाही त्या 1 रुपयाचं आमची अपग्रेडेशन झाल्यानंतर आम्ही जास्त कॉन्ट्रीब्युशन करायला लागलो. मग माझ्या व्यतिरिक्त अशा अनेक आमच्याकडचे मुलं आहेत की जर मी 50,000 रुपये देतो रे वर्षाला, कुणाला लागले तर खर्च कर, मी 20,000 रुपये देतो, कोणी 5,000 रुपये देतो. आता तो काळ बदलला, सगळ्यांची आर्थिक स्तर उंचावला. त्यामुळे काय करतायत आज ती मुलं? आज ती मुलं, मुली ज्या होत्या त्या दोन्ही मुलींची लग्न झाली. एक मुलगी तर ती आत्ता इन्फोसिसला आहे, तिला 5 वर्षाचा मुलगा आहे तिला, मी तिच्या लग्नालाही होतो. म्हणजे सांगायचं काय की ही मुलं आता सगळी सेटल्ड आहेत, वेल सेटल्ड आहेत. पण त्याच्यानंतर मग मी नगरसेवक झाल्यानंतर एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा जेव्हा पाहिलं जायचं की ही संस्था चालवतो, मग ते सगळ्या संस्थेचा कारभार माझ्याकडे बऱ्याचपैकी यायला लागला. शेवटी मंडळ आणि राजकीय परिस्थिती याचं कंपाऊंडिंग वेगळं आहे. मंडळ म्हटलं की त्याला मर्यादा येतात, ग्रुप म्हटलं की मर्यादा येतात. मी महापालिकेत गेल्यामुळे मी अनलिमिटेड झालो, मला अप्रोच जास्त व्हायला लागला. मग मी अजून जास्त मुलं आम्ही दत्तक घेतली, 20-25 मुलांवरचा खर्च आम्ही संस्थेमार्फत करायला लागलो. म्हणजे अशा जसं नुसतं पैसे नाही वाढवले, अपग्रेडेशन नाही झालं, तर आम्ही मदत म्हणण्यापेक्षा आपलं कर्तव्य म्हणून जे काय सहकार्य या मुलांना करायचे त्यांची संख्या सुद्धा वाढवली. आणि आजही अनेक मुलांचा हा आर्थिक भार आम्ही बऱ्यापैकी जेवढा शक्य आहे तेवढा घेतो. या प्रभागात जेव्हा एंट्री केली तेव्हा एक वयस्कर आजोबा मला तुमचं प्रचारपत्र घेऊन दिसले. आता मी कधीच पाहिलं नाही एखाद्या नगरसेवकाचं प्रचारपत्र घेऊन एखादा ज्येष्ठ व्यक्ती चाललाय. म्हणजे नगरसेवक म्हटलं की जनरली काय होतं की एक चित्र समोर होतं की एक नगरसेवक आणि त्याच्या मागे उभी असणारी तरुण मंडळी, फक्त तरुण मंडळी, कुठलाच ज्येष्ठ कार्यकर्ता अशा भानगडीत पडत नाही. तुमच्या पडलाय. हे ज्येष्ठांसोबतचे ऋणानुबंध कसे जोडले? खरंच सांगू का, कोविडचा मध्यंतरी काळ होता. कोविडच्या काळामध्ये काय झालं, कोविडच्या काळामध्ये अनेक लोक, म्हणजे आम्ही बरंच काम करायचा प्रयत्न केला. कोविडच्या काळामध्ये खूप लोक अप्रोच झाली, घाबरायची. मग त्या काळामध्ये माझ्याकडे बबन काका शितोळे आणि बाबासाहेब ढमाले हे 2 व्यक्ती कंटिन्यू माझे जवळचे सहकारी नातेवाईक आहेत आणि माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते. पण ते मला कायम सांगायचे, अरे आपण ज्येष्ठ नागरिक संघ करू ना, ज्येष्ठ नागरिक संघ करू ना. मी म्हणलं काय चालतं त्याच्यात. मला माहिती होतं कारण की सांगवीतला, पिंपरी चिंचवड शहरातला पहिला ज्येष्ठ नागरिक संघ सांगवीतला होता. आणि त्याचं नेतृत्व पूर्वी, ते पण आता दिवंगत झाले, त्यांचं नाव डॉक्टर श्रीराम पांडे, असिस्टंट कमिशनर या पदावरून ते निवृत्त झाले होते. आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या संघाची स्थापना केली, सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाची. आणि ते इतके चांगले चांगले उपक्रम राबवायचे ना महापालिकेच्या स्तरावर. महापालिकेचा कमिशनर त्यांना रेड कार्पेट असायचा. कमिशनर त्यांचं नाव आलं, चिठ्ठी आली की नो वेटिंग. म्हणजे अशी परिस्थिती किंवा अशी प्रतिमा त्यांची नव्हती. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला कायदेशीर चाकोरीत बसून त्यांचं महत्व काय असतं, त्यांना सरकारी सुविधा काय दिल्या गेल्या पाहिजेत, एक प्लॅटफॉर्म चांगला तयार केला. आणि ते सांगवीतले असल्यामुळे मला कंटिन्यू टचमध्ये असायचे, माझ्या कंटिन्यू संपर्कात असायचे त्यावेळेस. आणि मी सुद्धा एक फेवरेट पर्सन होतो की हा लहान मुलगा आहे, परंतु काम मी त्यांना आवडायचं, हा चांगलं काम करतोय, त्यांनी सांगितलेली कामं करतोय, त्यांनी सांगितलेल्या ज्या योजना, उपाययोजना, स्कीम्स, त्यांनी सांगितलेले पर्याय, उपाय, हे जे परत त्यांचं काम काय पर्यावरणाचं काम करायचे,
हम्म. पाणी शुद्ध असावं यासाठी प्रयत्न करायचे, कचऱ्यासाठी प्रयत्न करायचे, मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी प्रयत्न. थोडक्यात काय, जनजागृतीची सगळी कामं ते करायची, बर. सगळी. मग तो एक ज्येष्ठ नागरिक संघाचा बघितलेला एक दृष्टिकोन होता, तो माझ्या समोर होताच. आणि ह्यात हे बबन काका आणि बाबा काका जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी खूप वर्षापासून सांग आपण संघाची स्थापना करू, आम्ही सगळं करतो. नेमकं कोविड आला. कोविडमध्ये माझ्या डोक्यात त्यांनी सांगितलं होतं, मग मी त्यांना सरप्राईज दिलं. मी एक हॉल त्या कोविडच्या काळामध्ये बांधून घेतला ज्येष्ठ नागरिक संघासाठी. आणि कोविड जसा कमी कमी व्हायला लागला तसं त्यांना एकदा दाखवलं की आपण ज्येष्ठ नागरिक संघासाठी अशी सुविधा केली, सगळ्या तुम्हाला मी इथे सुविधा द्यायचा प्रयत्न करतो, तुम्ही त्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न करा. त्यात काय झालं, कोविडच्या काळामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे आजचे सभासद आहेत, त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक दगावले गेले त्या काळात. तर त्यांच्या कुटुंबाला वाईट वाटायचं ना, पण त्यांना चांगलं काय वाटायचं, कोविडमध्ये मी त्यांच्या घरी कॉन्टॅक्ट करायचो, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मग त्यांना ते चांगलं वाटायचं की बाबा आम्हाला तुमचे पैसे नको, आम्हाला शाब्दिक आधार पाहिजे. ते काय व्हायचं, क्वारंटाईन होणं म्हणजे शिक्षाच होती. शिक्षा होती. कोणी घरच्यांनी बोलायचं नाही, पण ते मग आपण त्याला मोबाईलवर फोन केला ना, तो जरा आनंदी व्हायचा. आनंदी झाला की तो म्हणायचा, साहेब तुमचे 200, मी त्यांना सांगायचं मिठापासून ते तुमच्या सगळ्या आजाराच्या मेडिकल पर्यंत मी तुम्हाला घरपोच सेवा देईन, काय काळजी करू नका. मला परत रिव्हर्स फार लोकांनी मला त्रास दिला असा अजिबात नाही. मी अनेक वेळा दारात पोचायचो त्यांचे, काय पाहिजे मला सांगा, कोविड पॉझिटिव्ह असले. मग तो जो एक अनेक ज्येष्ठ जे गेले त्यांच्या कुटुंबाचा जो आधार होता तर तो डोळ्यासमोर होता. मग ते बघून आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. आणि आज 4 वर्ष झाली त्या संघाला. तुम्हाला जे भेटले रस्त्यावर माझं पत्रक घेऊन माझ्यासाठी काम करतायत ते, ही त्यापैकीच 500 सभासद आज त्याचे. या परिसरातला सगळ्यात मोठा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, 500 सभासद त्याचे आहेत. दुसऱ्या संघाची स्थापना सुद्धा आम्ही केली, त्याचे 150 सभासद आहेत. आणि हे असताना हे लोक आज इतकं तू देतोयस आम्हाला, आता आमची वेळ आहे तुला द्यायची, हे स्वतः प्रामाणिकपणाने मला सांगतात. आणि तू नाही सांगितलं तरी आम्ही तुझ्यासाठी बाहेर जाणार, आम्ही तुझ्यासाठी काम करणार, अशा पद्धतीने जेव्हा सांगतात तेव्हा मलाही त्यांचा मुलगा असलेल्याचा अभिमान येतो आणि त्यांनाही मी त्यांचा मुलगा आहे असं सांगताना अभिमान वाटतो. त्यामुळे मलाही छान वाटतं की माझ्यासाठी माझे सगळे वडील फिरतायत. मी जेव्हा येत होतो इकडं, आऊन जसं सोडलं आणि सोडल्यानंतर प्रत्येक चौकात विचारायचो की शितोळे सरकारांचं ऑफिस कुठे आहे. प्रत्येक जण सांगायचं इथे इथं आहे, तिथे परफेक्ट तुला तिथं ऑफिस मिळेल. मला ज्यांनी इथं बोलवलं त्यांनी पण सांगितलं की तुम्हाला काही लोकेशन मॅप टाकायची गरज नाही, मला फक्त प्रशांत शितोळे सरकारांचं ऑफिस कुठे आहे विचारायचंय. राऊंड एका माणसाला मी विचारलंच की बाबा एवढ्या सगळ्या लोकांना कसं माहितीये. म्हटलं का माहित नसणार, प्रत्येक जण लाभार्थी आहे. म्हटलं लाभार्थी कसं, असं लाभार्थी तर काय मग सगळे लाडकी बहीण पण आहे की लाभार्थी करायला, मग असं काय लाभार्थी, एवढं कोण परफेक्ट नसतंय ना. मला एक जण म्हटला, कोरोनावरून मला हे आठवलं, म्हटलं अहो त्यांनी कोरोना काळात आमचा किराणा भरलाय, असा एक जण म्हणला माणूस. काय किती लोकांचं पालकत्व घेतलेलं तेव्हा. नाही, हा किराणा भरलाय हा विषय तर माझ्या दृष्टीने थोडा दुय्यम होता. त्यांना खरं तर मानसिक आधार जो होता, मी तुम्हाला सांगतो ना, कोरोना काळ हा सगळ्यांसाठी तो त्रासदायक असा होता. पण त्या कोरोना काळात काय होतं, लोकांना मॉरल, पहिल्यांदा माझ्या ग्रुपमध्ये एक अजय पाटील नावाचा आमचा चांगला जवळचा मित्र आहे, त्याचे वडील कोरोनातून बाहेर आले आणि मला चांगलं आठवतं 27 दिवस ते आयसीयू मध्ये होते, क्लिअर झाले. 27 दिवस हॉस्पिटलला होते, पूर्ण चांगले झाले. आणि ते नंतर दगावले ते हार्ट अटॅकमुळे. हार्ट अटॅक का आला, घाबरले का, पुन्हा कोरोनामुळे. काय होतं, क्वारंटाईन कोरोनामध्ये माणूस एकतर पूर्ण पीपी किट घालून जायचा, पीपी किट असल्यामुळं तो उपचार घेणारा पण घाबरायचा, आज तर झाकून आलाय की मला फार मोठा आजार झालाय. मग ते घाबरून लोक जे गेले ना, त्यांची मनं खचली. मग ते आम्हालाही खूप वाईट वाटलं. मग त्या कोरोनामध्ये आम्ही काय केलं,
माझ्याकडं मी जरी महापालिकेचा नगरसेवक नसलो तरी माझी संपर्क यंत्रणा किंवा माझा स्वतःचा कनेक्ट महापालिकेशी खूप चांगला आहे. मग मला रोज पॉझिटिव्ह झालेल्या लोकांची लिस्ट यायची. मग मी काय करायचो, ती लिस्ट विथ नंबर घ्यायचो. मी रोज त्या लोकांना फोन रोज जे क्वारंटाईन झाले 14 दिवस माझा फोन असायचा. 14 दिवस 2 टाइम मी स्वतः. मी मगाशी जसं सांगितलं 14 दिवसात त्या माणसाला, मी असे अनेक लोक आहेत, मी त्यांना माझ्याकडे एक ज्युपिटर हॉस्पिटलचं प्रिस्क्रिप्शन होतं की हा पॉझिटिव्ह झाल्यानंतर काय करायचं. पॉझिटिव्ह म्हणजे काय नॉर्मल असं थंडी तापच असायचा, परंतु त्याची काळजी घ्यायला लागायची. मग ती ज्युपिटर एक चांगलं हॉस्पिटल आहे, त्याची एक चांगल्या औषधांची लिस्ट होती. त्यातनं माणूस बरेच जण बरा झालेले मला जायला मिळायचं. अनेक लोकांना मी त्या गोळ्या आणि त्या औषधं घ्यायला मीच सांगायचो. ज्याची परिस्थिती नसेल, मी त्याला कितीतरी लोक अशी आहेत की मी त्या औषधं त्यांना पाठवून द्यायचो. आम्ही महाग नाही, काय नाही 200-300 रुपयात तो त्यांचा ताप उतरणे. परंतु तो काही क्वारंटाईन 14 दिवसाचा पिरियड होता, तो त्यांना ऑब्व्हियसली काढावाच लागायचा. पण ती औषधं दिल्यानंतर काय फार लोकांना औषध नाही, परंतु ती आमच्या परिसरामध्ये जवळपास आकडा मी सांगतो तुम्हाला, 1700-1800 लोकांचा पॉझिटिव्ह असलेल्याचा आकडा आहे. पॉझिटिव्ह असलेल्याचा कदाचित जास्त असेल. त्या ऑलमोस्ट 80% लोकांशी मी 1 to 1 म्हणजे डेली बोलायचो 14 दिवस. मग तो एक माझा एक वेगळा अप्रोच झाला. मग त्यातलाच हा प्रकार की अनेक लोक या परिसरात असताना पोलीस बाहेर आले की मार द्यायचे, शिक्षा द्यायचे. मग ते घाबरून मग काही लोकांनी चांगल्या परिस्थितीतल्या लोकांकडे सुद्धा चांगले पैसे असताना, पैसे तर खाऊ शकत नाही ना, मग त्या लोकांना खायचे प्यायचे जेव्हा वांदे व्हायचे तेव्हा आम्हाला ती जाणीव झाली की आपण लोकांना ही किराणा मालाची सुद्धा मदत केली पाहिजे. तर मग पुन्हा तसंच केलं तर सगळ्यांसाठी करायचं, नाही तर करायचंच नाही. मग आम्ही जवळपास आमच्या परिसरातल्या 7,000 कुटुंबापर्यंत त्यावेळेस 7,000 कुटुंबापर्यंत, की त्या 7,000 कुटुंबांना जवळपास 45 दिवस पुरेल एवढं अन्नधान्य आम्ही द्यायची व्यवस्था केली. आणि त्यामध्ये म्हणजे माझे मित्र आहेत किरण देसाई आणि प्रशांत मोहिते यांचं सहकार्य, त्यांनी केलेली सिस्टम, त्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला त्या लोकांना चांगल्या, म्हणजे अतिशय अशी लोक होती ना की ती माझ्यापासून लपलेली होती. मला माहित नव्हतं ही लोक पॉझिटिव्ह आहेत किंवा नाही आहेत किंवा त्यांच्या घरी अडचणी आहेत. मग आमच्या ग्रुपमधले अनेक लोक जे गल्लीमध्ये काम करायचे ना, त्यांनी सांगितलं अरे हा पैसे खूप आहेत, बाहेर यायला घाबरतोय. टीव्हीवर बातम्या असायच्या ना, ह्याला फटकावला त्याला फटकावला. क्वारंटाईन असताना कोणी यायचंच नाही. बरेच किस्से ऐकलेत तुमच्याबद्दल. त्यातला मला जरा जास्तच भावलेला किस्सा तो आहे, तुम्ही म्हणे महापुरात वाचवताना स्वतःच वाहून गेलेला. वाहून नाही गेलो, वाहून जाता राहिलो. आणि वाहून गेलो असतो तर आपण बसलोच नसतो. मला चांगली ती घटना आठवतीये. मी तुम्हाला कोणी सांगितली मला माहित नाही, पण आमच्या सांगवीचं ग्रामदैवत वेताळ महाराज मंदिर आहे आणि माकन हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल मोठं. तर आम्ही जो रस्ता रेग्युलर गाड्या चालतात तिथपर्यंत पाणी आलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही सांगवीच्या दुसऱ्या एका भागात, म्हणजे त्याला आम्ही आमचा ममता नगर म्हणतो, दत्त आश्रम म्हणतो, तर तिकडं मला काही लोकांना मदत करायला जायचं होतं. माझ्या बरोबर एनडीआरएफची टीम होती आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा एक प्रमुख होता, त्यांचं नाव ओमप्रकाश भैवाल, म्हणजे तो समन्वयक होता आपत्कालीन समितीचा, तो होता माझ्या बरोबर. मला चांगलं आठवतं की आता हे मिलिटरीचे लोक जेव्हा एनडीआरएफ ट्रेंड लोक जेव्हा आले तेव्हा एक डिफेन्सचा एक ताफा आला आणि ते म्हणायला लागले हा चलो बैठो किधर जाना है चलो. तर क्या क्या होगा सिच्युएशन बोलो, मग तोंडी सिच्युएशन सांगितली. त्यांचा तो मोठा ट्रक आला, त्या मोठ्या ट्रकमध्ये आम्ही बसून त्या ट्रकमध्ये होडी बेडी ते सगळं होतं. त्यांनी तिथं जाऊन तिथं थांबा म्हटलं. त्यांनी काय कोणाला विचारलं नाही, काय नाही. ती बोट बाहेर काढली, ट्रकमधून पाण्यात टाकली. चलो. अरे म्हटलं साहेब ऐसे जाने, हा चलो बैठो ऐसे जाएंगे. 2 सरदार होते त्यात, पंजाबी लोक होते. मला त्यावेळेस आठवतो ज्युनियर इंजिनियर बाजीराव सूर्यवंशी त्यांचं नाव, ते मी ओमप्रकाश भैवाल आणि हे 6 जण हे डिफेन्सचे लोक
जे बचाव कार्यासाठी आम्हाला इथे आले होते. आणि त्यांनी मोटर चालू करून त्या रस्त्याने, आपण गाड्या जिथं वाहतो तिथं पाणी होतं, त्या रस्त्याने आम्ही चाललो. ते फक्त सांगायची दिशा सांगा आम्हाला. आणि पुढे गेल्यानंतर वेताळ महाराजांचं मंदिरापाशी दोन्ही बाजूने एक रस्ता आहे, म्हणजे कच्चा रस्ता आहे. तर तिथनं आम्हाला तिथं अंदाजच आला नाही की पाणी स्विंग होतं आतमध्ये नदीच्या पात्रात. कारण की पाणी ज्या बाजूने आलेलं वळसा मारून तिथून परत त्या पात्रात मिक्स होत होतं. आणि ते कळताना बोटीचा स्पीड वाढला. बोट होती मोटरवर, ती मोटर कमी पडायला लागली. मोटर कमी पडायला लागली तर ती बोट थांबे ना. आम्हाला दिसतंय की अरे काहीतरी वेगळं होतंय. तर त्यात आम्ही सिव्हिल आले, कोण, मी, बाजीराव सूर्यवंशी, आम्ही दोघच. तो तर बिचारा इंजिनियर होता आणि आम्ही तसे दोघच. बाकी तो हे ओमप्रकाश भैवाल तर आपत्कालीन ह्याच्यातल्या कोऑर्डिनेट त्यांना सवय, ते एक्स डिफेन्स. ते बोटीचा स्पीड जसा वाढत होता तसं धडकीच भरत होती ना. आणि त्यांनी मला चांगला, त्यांनी अरे अँकर फेको, अँकर फेको, अँकर फेको. त्या माणसाने अँकर फेकला. तर त्याला मी म्हणतोय, अरे भाई नीचे रस्ता है, नहीं लटकेगा किधर भी, अटकेगा ही नाही हो. तो म्हणला, मग त्यांनी ते दुकान बघितले. ते दुकानाच्या दिशेने त्यांनी हिसका दिला. हिसका दिल्यावर दुकानाच्या एका छोट्या अँगलला तो अँकर अडकला जसा, तर बोटीला बसला हिसका. बोट हिसका बसला तर नाही, हा बोट हल्ली म्हणजे त्या दिशेनेच चालली होती. पण हे डिफेन्सचे लोक डिफेन्सचेच असतात. मला ती गोष्ट आठवतीये, त्या एका डिफेन्सच्या सैनिकाने आमच्या बाजीराव सूर्यवंशींनी बोटीतून उडी मारली. उडी मारून नशिबाने पाणी जास्त नव्हतं, पाणी हार्डली 5 फुटापर्यंत पाणी असेल फक्त. पण त्याचा वेग इतका प्रचंड होता की तुम्ही पाण्यात उतरूच शकत नव्हते जनरल माणूस. त्या एका सैनिकाने त्या बाजीराव सूर्यवंशीला उडी मारताना हात दिला आणि त्या अँगलला पकडून थांबले दुसऱ्या बाजूला. मी बोटीतच, मी आणि 4 जण बोटीतच. आमची बोट चालली पुढे. हिसका दिल्यामुळे तिची दिशा बदलली. वेताळ महाराजच्या मंदिरापाशी एका भाद्रानं आदल्या दिवशी गाडी बांधून ठेवली होती, वाहून जाऊ नये म्हणून. मारुती इस्टीम गाडी होती. आमची बोट जाऊन त्या गाडीला धडकली. आम्ही त्या गाडीच्या शेजारी पडलो नाही. आम्ही फक्त गाडी नुसती धडकल्यामुळं आम्ही फक्त बोटीतल्या बोटीत आम्ही हेंड काढलो. मग आम्ही नशिबाने त्या बोटीला हेंड काढलो आणि मग आम्हाला त्या गाडीच्या डिक्कीवर चढायची संधी मिळाली. मग आम्हाला त्या एक सैनिक त्या गाडीवर चढला, तो ओमप्रकाश चढला. त्यांनी हात देऊन मला वर घेतलं आणि मला वर घेतल्यानंतर आम्ही उभं राहिल्यानंतर मी तर 2 मिनिटं झिरोच झालो होतो, म्हणजे असंच स्तब्ध. अरे आपण आज कैलासवासीच होतो. कारण की त्या पाण्याचा स्पीड बघतो, माहितीच नाही ना स्पीड किती आहे. तिथून आम्हाला नदी दिसते समोर. नदीचं पात्र इतकं खतरनाक वाहत होतं की तिथं पोहणे बिळणे तसला काही विषयच नाही हो. पण हे मिलिटरीचे लोक तरबेज असतात, त्यांना वेगळं ट्रेनिंग असतं. आणि त्या लोकांची तर ती नुसतं बोट सोडून द्यावं. त्यांचा तो चप्पू पडला होता, ज्यांनी हलवतात बोट त्याला चप्पू बोलतात. अरे वो चप्पू पकडो. मग त्या चप्पू पकडण्यासाठी सुद्धा त्यांची धावपळ होती. त्यांनी ते चप्पू सुद्धा वाहून नाही जाऊन दिला. म्हणजे पण मला ती घटना आत्ता सुद्धा डोळ्यासमोर आहे की ते घडल्यानंतर मला बाहेर यायला 20 मिनिटं लागली पाण्यातून. कारण की रस्ता आम्ही चढलो त्या कारच्या डिक्कीवर. डिक्कीतून खाली उतरता येणार ना, कारण खाली पाणी वाहते. मग त्या मिलिटरीवाल्यांनी पलीकडून दोर टाकला. आमची एक ढोरे फॅमिली तिथे आहे. त्या फॅमिलीच्या कुटुंबियांनी माझ्याकडे दोर टाकला. ते तिथे थांबले होते. तिथं थांबवून मग आम्ही त्या दोरला पकडून त्या मिलिटरीवाल्यांनी आम्हाला परत तिकडे घेऊन गेलो. मग आम्ही त्या घरात चहा पिलो, जरा थोडं स्टेबल झालो. स्टेबल झाल्यानंतर परत जिथं ती गाडी लावली होती तिथं आलो त्या मिलिटरीवाल्यांबरोबर. तिकडून दुसऱ्या मार्गे मग आम्ही दत्त आश्रमात गेलो. पण जर दुर्घटना घडलीच असती तर मी वयाच्या 24व्या वर्षीच झालो असतो. म्हणजे आमचा कार्यक्रम फिक्स होता. या परिसरात अनेक लो लाईन मध्ये लोक असतात, पूर परिस्थितीत असतात. गेलो असतो नसतो गेलो तो भाग वेगळा. पण या परिसरातल्या अडचणीत येणाऱ्या व्यक्तीला मदत करणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. प्रसंगी अशा वेळी आपला स्वतःचा जीव धोक्यात गेला तरी सुद्धा आपण ती मदत थांबवायची नसते, आपलं कर्तव्य थांबवायचं नसतं, अशी मात्र मला नक्की त्यावेळेस सुद्धा जाणीव झाली. आणि
आजही ते वाटते. मी आज सुद्धा तुम्ही अनेक ठिकाणी तुम्ही कधी कुठेही जाऊन विचारा, पूर परिस्थितीचे जे भाग आहेत ना, पूर परिस्थितीचे, मला इंटिमेशन आलं का मी तिथं जाणारच आहे. माझे फोन तिथल्या लोकांना जाणारच आहेत. ते जे रिव्हर साईडला राहतात पवना आणि मुळेच्या काठी, त्या लोकांना म्हणजे असे मी तुम्हाला किमान 100-200 लोक तरी असे देईन की त्यांनी सांगावं की हा या पावसाळ्यात आलाच नाही. असं कधीच होत नाही. ते सांगायचं काय की मला ती काळजी असते बिचारे घरात, आणि त्या अडचणी आम्ही बघितल्या. तो घरात पाणी शिरलं ना तर ते घर 4 दिवस घाण असतं. दुर्दैवानं आजपर्यंत जीवितहानी कधी झाली नाही, परंतु ती होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. पूर परिस्थिती नसावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. ती एक घटना मात्र माझ्या आयुष्याचा एक शिकवण पण आहे, धडा पण आहे, अनुभव पण आहे, परंतु त्यातनं चांगलं करण्याची ती प्रेरणा पण आहे. कैलासवासीवरून एक आठवलं की सांगवीमध्ये एखादं कोणाचं मयत झालं किंवा कोण स्वर्गवासी झालं तर अशा वेळी अँब्युलन्सची सोय होती, पण तिथून स्मशानभूमीपर्यंत जाण्याचा प्रवास जो होता तो खडतर होता अनेकांसाठी. आणि अशा वेळी वैकुंठ रथ नावाची एक संकल्पना तुम्ही आणली. नाही, मुक्तीधाम रथ. मुक्तीधाम रथ. हा. अच्छा, मुक्तीधाम रथ नावाची संकल्पना आणली आणि ती संकल्पना सांगलीमध्ये चांगली गाजली, लोकांना आवडली की बाबा हे पण नगरसेवकाचं काम असते. पण इतकं सगळं इतकी मोठी जबाबदारी आणि त्याचा सगळा खर्च तुम्ही बघता त्या मुक्तीधाम रथचा आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून, ट्रस्टच्या माध्यमातून. ही संकल्पना सुचली कशी आणि मागचे काय गोष्ट? नाही, काय झालं, आता लोकसंख्या वाढली. पूर्वी काय होतं, लोकांना पूर्वीची आपली म्हणजे आमचं स्वतःहून सांगतो, पूर्वीचा 10-15 वर्षाचा मी आणि आजचा मी प्रचंड फरक आहे विचारांमध्ये. का? पूर्वीची व्यवस्था तशी होती. म्हणजे आमची पिढी जी 40-50च्या आसपास आहे किंवा त्याच्या पुढची आहे वयाच्या, तिने रिव्होल्युशन पाहिलं. हे रिव्होल्युशन बघताना आपण ब्लॅक अँड व्हाईट डेज पण बघितले, कलर टीव्ही पण बघितलाय, गावातल्या एकाच गल्लीत एकाच गावात एकच टीव्ही ही पण अवस्था बघितली. संपूर्ण गावामध्ये आमचे 2-3 फोन होते, ट्रंक कॉल होते, ही पण अवस्था बघितली. STD ISD कॉल बघितले. हे सगळं बघितलंय. लोकांना अपग्रेडेशन झाल्यानंतर आर्थिक उत्पन्नाचे स्रोत खूप झाले. लोक पैसे कमवायला लागले, उत्पन्न वाढलं, आणि ते वाढल्यानंतर लोक शारीरिक दृष्ट्या कमी कष्ट करायला लागले. हे सुद्धा तेवढंच खरंय. त्यामुळे माणूस हेल्थ कॉन्शियस झाला आणि त्याचेच परिणाम सगळ्याच ह्याच्यावर दिसायला लागले. तुम्ही आजकाल बघा, कुणाची अंत्ययात्रा जर असेल तर ज्या ठिकाणी अंत्यविधी होतो तिथं 2 व्हीलर 4 व्हीलर माणूस त्याच्या व्यवस्थेने यायचा प्रयत्न करतो. पण त्या बिचाऱ्या कुटुंबावर ज्याच्या कुटुंबातली व्यक्ती गेलेली आहे, ती दुःखद निधन त्यांचं झालेलं आहे, त्याच्या आसपास ठराविक लोक असतात. पूर्वी मैत खांद्यावर न्यायचे, म्हणजे अंत्ययात्रा खांद्यावर जेव्हा काढायचे तेव्हा खूप लोक असायची. सगळी अंत्ययात्रेतली सगळी लोक त्या निधन झालेल्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत चालत जायची. आता ती संख्या रोडावली, लोकांना वेळ नसतो, गडबड असते. मग ती, आणि आमच्या इथं सांगवीच्या एका बाजूला असली, म्हणजे प्रत्येक परिसरात कुठेतरी एका बाजूलाच कोपऱ्यात ती स्मशानभूमी असते. मग ते अंतर अनेकांना जास्त पण वाटतं. मग तेच गेले 2 वर्ष माझ्या डोक्यात, 2-3 वर्ष डोक्यात होतं की आपण चांगला एक मुक्तीधाम रथ बनवू. आमच्या स्मशानभूमीला मुक्तीधाम असं नाव आहे. अच्छा. म्हणून आम्ही एक रथ तयार केला आणि त्या रथाचं नाव मुक्तीधाम ठेवलं. आणि त्याला कुठलाही चार्ज घेत नाही, पैसे घेत नाही, काही त्याला लोकांना आपण, अनेक लोक बाहेरून इथं जर सर्व्हिससाठी आलेली आहेत, रोजीरोटीसाठी आली आहेत, त्यांचे पाहुणे रावळे, नातेवाईक, मित्र परिवार मर्यादित असतो. त्या लोकांना 4 लोक पण मिळत नाही साधी. त्यामुळे त्यांची फार अडचण होते. अँब्युलन्सवाले पैसे फार घेतात, अँब्युलन्सची सेवा वेळेला उपलब्ध होत नाही. देतो आम्ही करून महापालिकेची, परंतु त्याला मर्यादा आहे. पण ते न करता बाबा इथं आपल्या हक्काची या परिसरात तो रथ असावा म्हणून ती दिली. आणि मग त्यातनं काय, ती एक सेवा म्हणूनच केलेली आहे आणि अनेकांना त्याचं लाभ होतो असं म्हणणं योग्य नाही, परंतु ती सुविधा आणि ते छोटंसं एक कर्तव्याचाच एक भाग म्हणून ती सेवा आम्ही उपलब्ध करून दिली. मग त्याचं एक मानसिक समाधान आहे. तेव्हा अनेकांना ती उपयोगी पडली गाडी. आणि 2-3 महिन्यापूर्वीच ती खरं आपल्या या सेवेत रुजू झाली. आमचे दुसरे एक बंधू आहेत जितेंद्र शितोळे म्हणून,
त्यांची आई आणि माझी आई यांच्या दोघींच्या स्मरणार्थ ती सेवा मी या परिसरात देतो. अजून एक गोष्ट आहे की हे कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे ते लॉंग टर्म साठी कसं राहील यासाठी अनेक प्रयत्न झालेले तुमच्याकडून दिसतात. म्हणजे एक उदाहरण तर खूप सांगवीवासीय जे आहेत ते आवर्जून सांगतात की जेएम रोड नंतर खड्डा न पडलेला कुठला रस्ता असेल तर तो चितळेनगरचा. हे नेमकं काय आहे? म्हणजे 2000 मुळात मला हा प्रश्नच मला आवडला तुमचा, की तुम्ही लोक जी माहिती घेतात मार्केटला फिरून ती काही काही लोक खरंच किती लक्ष ठेवतात. आपण आपल्यावर म्हणा, आपल्या कामांवर म्हणा, काम काय प्रतीचं आहे, काय दर्जाचं आहे, ठीक आहे, यात सगळेच्या सगळे लक्ष देत नाहीत. पण जी काही लोक चांगल्या नजरेने पाहतात त्यांची सुद्धा मला कौतुक करावं असं वाटतं. माझ्या स्वतःच्या घरासमोर हा रस्ता आहे. हा 2005 साली आपण ह्याची निविदा काढली होती, 2006 साली, आणि 2006 साली झालेला रस्ता आज 2024 आहे. आज जवळपास 18 वर्ष झाली आहेत. या रस्त्याला मीच डांबर टाकून सुद्धा देत नाही. याचं कारण काय? चांगला आहे ना तो. जर त्याला काय झालं, फक्त आतापर्यंत 1-2 ठिकाणी पॅच वर्क का झाले, अत्यावश्यक सेवा म्हणून जर पाणी पुरवठ्याची लाईन खराब कुठं झालेली असेल तर त्याच ठिकाणी ती क्रॉसिंगसाठी खराब केलेली आहे. त्याचं कारणच ते, पूर्वी जेव्हा आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेव्हा सुरुवातीला कॉन्क्रिटीकरण चालू झालं, त्याचा एक कन्सल्टंट CS नावाचा होता, CES, कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तर त्याचा एक प्रमुख इंजिनियर माझ्या इथं राहायचा नवी सांगवीला, आणि तो मला महापालिकेत भेटायचा सारखा. मी त्याला म्हणायचो तू इकडं सांग. त्यांनी शहरातला सगळ्यात मोठा आणि गाजलेला रस्ता आमचा दापोडीपासून ते निगडीपर्यंत, तर त्याचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं. मी ते पाहिल्यानंतर मी त्याला ऑब्व्हियसली माझी जरा प्लॅनिंगची ग्रास्पिंग चांगली असल्यामुळे त्याला विचारलं, तू हे का करतो, किती दिवस लाईफ आहे, खर्च किती करणार, नसता केला तर तुम्ही डांबर टाकला असतं तर दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी डांबरीकरण होतं तर एकूण खर्च किती झाला असता, कॉन्क्रीटचं लाईफ किती, मग त्यात किती सेव्हिंग होतं. मग ते सगळं आता थोडीशी आपली चिकित्सक प्रवृत्ती असल्यामुळं मी सांगवीमध्ये एक तो त्याच काळामध्ये त्या पद्धतीनं या परिसराचे अनेक रस्ते डेव्हलप करायचं ठरवलं. आणि ते ठरवलेलं असताना मी त्यावेळेस आमदार लक्ष्मणभाऊ जगताप होते, त्यांना ही संकल्पना सांगितली. मला तर त्यांनी, म्हणजे मला अजून त्यांचे शब्द आठवतात, तू जास्त शहाणा आहेस म्हणले, तुला एकट्याच्याच गावचं पडलेलं असतं, तू पिंपळे गुरवमध्ये म्हणजे त्यांच्या इथं पण करून घे. तर म्हटलं भाऊ हे सक्सेस होऊ द्या, हे सक्सेस झालं की आपण सगळीकडे करू. मग ती निविदा आली. ती निविदा झाल्यानंतर आम्ही ते, माझं एवढं बारीक लक्ष होतं ना, त्यावेळेस आमचे कमिशनर होते दिलीप बंड साहेब, ज्यांनी आमच्या शहराला ही अशी विकास कामं करताना खूप चांगल्या पॉझिटिव्हली पाहिलं. आणि मी एकमेव त्यावेळेसचा नगरसेवक होतो की मी अशा प्रकारची मोठी मागणी करत होतो. तेव्हा पैसे नव्हते जास्त, अगदी हार्डली 300-350 कोटी रुपयाचं बजेट, तेवढं पण नाही, 250 कोटी रुपयाचं बजेट महापालिकेचं होतं अवघं. आणि मग ते म्हणणार तू एवढं मोठं काम सांगतोय. 14 कोटी रुपयाचं काम त्यावेळी 2006ला केलं माझ्या पहिल्याच टर्म मध्ये. 14 कोटीचं काम, ते पण ते 32% आबवणी आलं, ते 19-20 कोटीला दिलं. म्हणजे टेक्निकल बाबी बऱ्याच होत्या. ते करताना जो दर्जा कन्सल्टंटनी जेव्हा कमिशनर बरोबर मिटिंग घेतली, मला अजूनही तो क्षण आठवतो. सिटी इंजिनियर, आमचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, हे कमिशनर साहेबांना सांगत होते, साहेब हे ऐकतच नाही शितोळे साहेब. म्हणजे ते कळत नाही असं नाही, ते म्हणतात याच क्वालिटीचं आणि याच ग्रेडमध्ये काम झालं पाहिजे. जेव्हा कमिशनर साहेबांनी, जेव्हा बंड साहेबांनी ते पाहिलं ना, तर बोले अरे तू हे सगळं खूप स्ट्रॉंग आणि चांगल्या, तू नको करू, हे पैसे एवढे आहेत का आपल्याकडे. साहेब आपल्याला एकदम द्यायचे का पैसे, आपल्याला द्यायचं, हा कालावधी कामाचा 2 वर्ष, याचा अर्थ तुमचं 2 बजेटमध्ये स्प्लिट होणार आहे, 7-7 कोटींनी काय व्हायचं म्हणजे साहेब. त्यामुळे तुम्ही करा म्हणलं, माझी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे. आणि आमच्या परिसरात एक आदर्शवत रस्त्यांची मालिका आम्ही चालू करू. म्हणजे अगदी तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो, म्हणजे आहे त्यावेळेसची मोठी, रस्त्याच्या कडेला जे ब्लॉक लावतात ना, ते ब्लॉक सुद्धा त्या काळात मी कलर ब्लॉक घेतलेले, त्यावर वापरत नव्हतो कोणी. तर अक्षरशः मला बंड साहेबांनी हात जोडले, म्हणले अरे बाबा तू हे सोपं नाही म्हणत आहे, तू हे कलर ब्लॉक तुझ्या इथं लावले ना, मला अख्खे शहरभर लावायला लागतील. म्हटलं एक काम करा, त्याची ग्रेड बदलू नका,
कलर कोड फक्त ग्रे घ्या. म्हणजे ह्या सूचना जेव्हा ते म्हणायचे तुला जरा जास्त माहिती दिसते, मी काय व्हायचं, मी कन्सल्टंट कडून जरा अभ्यास करून द्यायचो ना. पण मला आज अभिमान वाटतो, तुम्ही जे म्हटले ना जेम रोडचा कंपॅरिझन केलं तर मला चांगलं वाटतं, छान वाटतं ना, की आज भले कदाचित आज तो कुठेतरी तो रस्ता अडचण ठरत असेल कारण की त्याला 20 वर्ष झाली, 18 वर्ष झाली, पण आज सुद्धा त्या रस्त्याची तुम्ही आता सुद्धा बाहेर जाऊन बघितलं ना तर तो रस्ता खरोखरीच चांगला आहे. कितीतरी मोठ्या वाहतुकी या ठिकाणून झाल्या, जड वाहनांच्या वाहतुकी झाल्या, त्याची ग्रेडच तशी होती ना की त्याला 8 इंचाचा डांबराचा लेअर आहे, परंतु तो सुद्धा M40 ग्रेड मधला आहे. तो जो स्ट्रॉंगेस्ट डांबर असतो ना त्याचा तो ग्रेड आहे. त्याचा बेस जो आहे तो बेस सुद्धा आम्ही खाली करून तो बेस करून ते डांबराचा थर दिलाय, म्हणून तो आज टिकाऊ आहे. सगळे रस्ते जर असे झाले ना, महानगरपालिकेमध्ये डांबराचेच रस्ते किमान एक रस्ता दरवर्षी 3 वर्षांनी करतात, काही गरज नाही करायची. तुमचा खर्च 10 रुपये जिथं होतो तिथं तुमचा खर्च 15 रुपये होतो, पण हे 10 रुपये जिथं खर्च करतात तिथं दरवर्षी परत दर 2-3 वर्षांनी 5-5 रुपये परत खर्च करतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही एक 2 पट खर्च कदाचित तुम्हाला 1.5 पट जास्त दिसतो, परंतु तो आज आहे, उद्याचे 4-5-10 वर्ष बघणेच नाही त्याला. त्यामुळे ते सेव्हिंग मोड मध्ये पण तुम्हाला जाता येतं आणि तशा पद्धतीची क्वालिटी तुम्ही दिली तर लोकांनाही बरं वाटतं बाबा हा रस्त्याला डांबर टाकताना माणूसच दिसत नाही कधी. म्हणजे तो एक आपलं पण मानसिक समाधान, आत्मिक समाधान असतं ना की माझ्या काळात मी जे सांगतोय हे चांगल्या पद्धतीचं काम करण्याला आपल्याला सक्सेस आलाय, म्हणजे यश आलेलं आहे. म्हणजे हे तर आहेच की प्रभागात काम करणं ही नगरसेवकाची जबाबदारी आहेच. म्हणजे तुम्ही प्रभागामध्ये जलतरण तलाव आहे, गार्डन आहे, गॅब एंड स्ट्रक्चरचं तुम्ही महापुरासाठी एक प्रतिबंधात्मक उपाय केलेला आहे, बरीच काम आहेत, अफाट काम आहेत, सांगायला गेलं तर खूप मोठी आहेत. पण जेव्हा एक नगरसेवक प्रभाग सोडून विचार करतो आणि त्याला एक सायन्स पार्क साठी, जे आज फेमस सायन्स पार्क आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर ओळखलं जात आहे सायन्स पार्क. लिनियर गार्डन असेल, 3.5 किलोमीटर ना, बरोबर ना, 3.5 किलोमीटर लांब लिनियर गार्डनची कॉन्सेप्ट असेल. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लढवल्या गेलेल्या आयडिया ज्या आहेत त्या तुमच्या आहेत हे समजल्यावर मला जरा धक्का नाही. ह्या कन्सेप्ट मध्ये अनेक लोकांची कमिटी होती, त्यातला मी एक पार्ट होतो. सुदैवानं 2002 ते 2017 या कालावधीत जे काही शहर विकसित झालं त्या काळात जी काही पॉलिसी ठरायच्या त्या पॉलिसीमध्ये माझ्यासारखे 8-10 लोक असायचे, त्या मी असायचो आणि माझं मत त्यामध्ये मी स्पष्टपणे व्यक्त करायची संधी मला मिळाली आणि काही गोष्टी माझ्या इम्प्लिमेंट झाल्या. याचं मलाही चांगलं वाटतं की बाबा आपण चांगल्या सूचना देतो आणि चांगल्या सूचना ह्या समोरचा किती IAS दर्जाचा जरी ऑफिसर असला, तो शिक्षणाने दर्जाने मोठा जरी असला तरी तो आपला ऐकतो का. एक आपण या शहराचे विश्वस्त आहोत, विश्वस्तांनी विश्वास बसेल अशीच कामं सांगायची. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपल्या विश्वासाला महानगरपालिकेच्या कामामध्ये सुद्धा तडा जाता कामा नये. माझं स्पष्ट मत आहे, माझ्या शहरात जे होईल ते सगळ्यात जास्त चांगलं आणि जगामध्ये सर्वोत्तम पाहिजे असं माझं शहर आहे. ती प्रत्येक सुविधा नागरिकांसाठी जेव्हा आपण डिलिव्हर करतो त्या नागरिकांना त्या सुविधेचा अभिमानच वाटला पाहिजे. तुम्ही सायन्स पार्कचं म्हणताय, मी सायन्स पार्कची निर्मिती जेव्हा झाली त्या 2003च्या कमिटीत मी होतो 20 वर्षापूर्वी, आणि आमचे प्रवीण तुपे नावाचे अधिकारी होते. त्यांनी ती संकल्पना जेव्हा कमिशनरकडे बसून सुचवली तेव्हा बंडसाहेब कमिशनर आले होते आणि बंडसाहेब आम्ही जेव्हा बसलो त्यावेळेस मी स्टँडिंग कमिटीचा मेंबर झालो आणि त्यामध्ये मी इतका इंटरेस्ट घेतो, साहेब आपल्याला जर सायन्स पार्क करायचे ह्याची मूळ संकल्पना काय, त्यावेळेस फार बंधनं होती. केंद्र शासनाच्या अडचणी, राज्य शासनाच्या अडचणी, त्यांचा निधी यायचा 10 रुपये 20 रुपये, म्हणजे टक्केवारी सांगायचं तर 20% 30% त्यांचा निधी यायचा, परंतु त्याच्या परमिशन्स त्याच्या इतक्या किचकट होत्या ना. वास्तविक बघता आपल्या देशात काही निर्णय किंवा काही धोरणं फार चुकीची आहेत. का तर सायन्स पार्क सारखा जी प्रोजेक्ट आहे किंवा सुविधा आहे ही प्रत्येक शहरात पाहिजे. सायन्स पार्क म्हणजे काय असतं, सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांना सुचणारी एक दिशा असते. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल,
बायोकेमिस्ट्री असेल, तुमचं भूगर्भशास्त्र असेल, स्पेस असेल म्हणजे अंतराळशास्त्र असेल, अशा गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये होतो आणि त्याचं प्रॅक्टिकल बोन्साय रूपात तुम्हाला तिथं दिलं जातं. आणि बोन्साय रूपात जेव्हा ते प्रॅक्टिकल तुम्हाला सायन्स पार्कमध्ये दिसतं तेव्हा तुमच्या पुढच्या पिढीला एखाद्या शाळेचा विद्यार्थी जेव्हा तिथे येतो, अरे माझ्या पुस्तकात त्याला काय म्हणतात, प्रमेय म्हणा किंवा ज्या थिअरीज आहेत ती थिअरी दिली आहे, ती प्रॅक्टिकल जेव्हा इथं मी स्मॉल स्केलमध्ये पाहतोय, अरे माझ्या अभ्यासात मी हे करून पाहिलंय, मग हे करून पाहिलं तर माझा हा रिझल्ट कसा येईल. आपण जेव्हा आईन्स्टाईनची कल्पना करतो, आईन्स्टाईन जेव्हा आपल्याला शाळेतला आईन्स्टाईन वेगळा, परंतु त्यांनी जेव्हा पहिला प्रयोग केला तो कसा असेल, तो जेव्हा त्याचं रूप समोर येतं, अरे मी पण हे आईन्स्टाईन सारखं करू शकतो का, त्या मुलामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची संकल्पना येते. आज आता हे सोडून द्या फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इतर शास्त्र, आज जग किती पुढे गेलेलं आहे. आज आपण एआयच्या जगात आहोत. सायन्स पार्कमध्ये एआय टेक्नॉलॉजी वापरून कितीतरी जगाला आकर्षित करेल अशा प्रकारचं सायन्स पार्क आपल्या शहरामध्ये व्हायला पाहिजे. आता त्यावेळेस तर ते झालं. आज तुम्ही बघा साहेब, मी काही दिवसांपूर्वी मी दुबईला गेलेलो. दुबईचं जे सायन्स पार्क आहे साहेब, दुबईमध्ये पर पर्सन 5,000 रुपये तिकीट देऊन गेलो लाईनीत थांबून. 5,000 रुपये. परत तिथं छोटंच आहे, पण ती दिसायला इमारत बिल्डिंग इतकी सुंदर केली त्यांनी, ओव्हल शेप मधली, पण 7च मजले आहेत. त्यात प्रत्येक मजल्यावर त्यांनी एक वेगळा सेक्शन केलाय. स्पेस केलेला आहे, स्पेसिस केलेला आहे, फिजिक्स केलेला आहे. या गोष्टी असताना मी अमेरिकेत जेव्हा गेलो, मी तर 10 शहरांमध्ये अमेरिकेत पाहिलं. प्रत्येक शहरात तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे. काही ठिकाणी मी एरोस्पेस पाहिला अमेरिकेमध्ये, काही ठिकाणी मी तिथं सी सायन्स पाहिलं. म्हणजे तिथं तुम्हाला समुद्र म्हणू नका, जमीन म्हणू नका, अवकाश म्हणू नका, तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री काही असं, जीवशास्त्र, बायोलॉजी म्हणू नका, प्रत्येकाचा सेक्शन आहे, प्रत्येकाचं सेक्टर आहे. हे म्हणतात ना, स्काय इज द लिमिट आहे शिक्षण घ्यायला आत्ता सुद्धा. मग त्या गोष्टी जर आपल्याला आपण शहरामध्ये एका ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये प्रॅक्टिकल म्हणून देत असताना, आपण शाळेमध्ये जसं माझी लॅब आहे, ही एक लॅबच आहे, छोटीशी लॅब आहे. या लॅबमध्ये येऊन तुमचा प्रयोग करा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा. यासाठी सायन्स पार्क शहरात प्रत्येक गरजेचं आहे. मला तर या शहरामध्ये याच्यापेक्षा 4 पट मोठं सायन्स पार्क व्हावं अशी इच्छा आहे. आणि ही जेव्हा आमदार लक्ष्मण भाऊ शंकरशेठ जगतापांना जेव्हा सांगितली तेव्हा त्यांना पण एवढी आवडली. मी अरे बजेटमध्ये तुम्ही तरतुदी करायला सांगा कमिशनरला. आता काय आम्ही नगरसेवक नाही कोणी, पण ते स्वतः बोलले की त्यांनी सांगितलं पण आपण हे करू. आता काय झाले, आता नगरसेवक कोणी नव्हतं, परंतु आता फॉलोअप करणारे जर आमच्यासारखे लोक असतील तर भविष्यात देशात सगळ्यात चांगलं सायन्स पार्क करण्याचं प्रयोजन आमचं आपल्या परिसरात. विशेष म्हणजे आम्ही सांगतो, आम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, मी आता सांगवी पिंपळेगावमध्ये राहतो, या ठिकाणी अशा प्रोजेक्टला कुठेतरी डिफेन्स मधून सुद्धा सहकार्य होऊ शकतं, त्यांची जमीन मिळू शकते. पण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि उद्याचं 2-4 वर्षात तुम्हाला ते चांगलं भव्य दिव्य सायन्स पार्क या परिसरात झालेलं दिसेल. आणि या विद्यार्थ्यांना आपली सेवा, आपलं कर्तव्य हा लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण सुद्धा झालेलं दिसेल. कधी कधी त्याला आडकाठी घातली जाते, त्याच्यावर चिखलफेक केली जाते. असे बरेच डाऊनफॉल तुमच्या आयुष्यात येऊन गेले. प्रकर्षानं मध्यंतरी मागे घडलेली दुर्घटना असेल जी घडली, किंवा ते महिला फसवणुकीचं प्रकरण असेल, या बाबतीत तुमच्यावर शिंतोडे उडवले गेले. त्यावेळेस तुमचा स्टँड काय होता? खरं सांगू का, लहान वयात राजकारणात आल्यामुळं थोडंसं लवकरच ती स्ट्रेंथ वाढली होती, मेंटल स्ट्रेंथ. आणि ती वाढल्यामुळं काय झालं की आलेल्या गोष्टीला तोंड देणं, त्याला सारखंच नावं ठेवत नाही बसायची. म्हणजे माझं एक आपल्याला सारखं वाटतं मला तर, आपल्या भूतकाळात, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भूतकाळात जर वाईट घटना घडलेली असेल तर ती घटना परत भविष्यात आपल्या आयुष्यात घडू नये यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्याचं कारण काय, तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव असतो, वाईट गोष्टीचा. ती वाईट गोष्ट घडलेली तुम्हाला बरंच काही काही शिकवून जाते. ती जर परत तुमच्या आयुष्यात घडली तर तुमचं आयुष्य कुठेतरी थांबल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कधीतरी पॉज होऊन जाणार कायमस्वरूपी. कुठे ना कुठेतरी मागे यायचं असतं, कॉम्प्रोमाइज करायचे असतात. तुम्ही स्वतःच फार शहाणे आहेत असं समजण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळं
आपण जगामध्ये एकमेव सर्वोत्तम आहे आणि मला सगळं कळतं, अजिबात नाही. तुमच्या शेजारी एखादा बिचारा साधा गरीब भोळा भाबडा माणूस असतो. तुम्हाला एखादा भाजीवाला सुद्धा तुमच्या बरोबर मित्र जर असेल तर तो सुद्धा कधी कधी मोलाचा मैल ठरू शकतो. अशा पद्धतीची त्याचा विचार तुम्हाला कळायला पाहिजे. फक्त तुम्ही तो आत्मसात केला पाहिजे. मग ते ह्या जे हार्डल्स होते काही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जगामध्ये असा कोणीही नाही की ज्याला दुःख नाही. परंतु तुम्ही प्रमाण जर पाहिलं, आपल्या आयुष्यामध्ये सुख जास्त असतं आणि दुःख एवढं असतं. परंतु त्या दुःखाचा परिणाम तुमच्या पूर्ण सुखावर होऊ नये याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. त्यामुळं तो विचार करताना सारखं सारखं त्या एखादी घटना घडली, बाबा माझ्या आयुष्यात 2011 एखादी दुर्घटना म्हणून घडली, त्याचे विपरीत परिणाम माझ्यावर झाले का? झाले. परंतु तेच उगाळत बसण्यापेक्षा ही घटना होणार नाही, मग ही घटना होऊ नये म्हणूनच ही आजची राजकीय परिस्थिती जी झाली ती तयार करण्यात मी यशस्वी झालो असं माझा स्वतःला माझा मनस्वी समाधान आहे. आणि केवळ तेच नाही, आता तो नशिबाचा पार्ट होता. महिलांच्या बाबतीत घडलं. महिलांच्या बाबतीत आमच्याच कार्यकर्त्याकडून ज्या चुका झाल्या त्याला त्याची शिक्षा मिळाली. माझ्यावर 1200 महिलांच्या फसवणुकीचे आरोप विरोधकांनी त्या काळात केले. केसा एवढा सुद्धा आरोप एकाही त्या 1200 मधल्या केसा एवढा सुद्धा आरोप त्यांनी महिलेनी केला नाही, विरोधकांनी. काय झालं, शेवटी त्या वेळेचं संधी साधणं, ती संधी मिळाली त्यांना. त्या सगळे 1200 महिलांना अनेक लोक पिंच करत होते, जा याची तक्रार करा. कोणाकडे करणार? तो आम्हाला फसवतच नाही तर काय माझा रोलच नाही ना त्यात. ठीक आहे, आता माझा सहकारी होता हे मी नाकारत नाही. त्याची पोलीस कंप्लेंट झाली, तक्रार झाली. त्या महिलांच्या जे काही आर्थिक पैसे जे होते ते पैसेही परत दिले गेले. कुठलीही फसवणूक झालेली नाही. परंतु ज्यांनी कोणी हे कृत्य केलं त्याच्या विरोधात तक्रार करायला मी स्वतः पोलीस स्टेशनला होतो. जवळपास 200-300 महिलांची तक्रार त्याची पोलीस स्टेशनला आजही पेंडिंग आहे. परंतु मी म्हणलं ना जसं की आता त्याच महिला भगिनी आहेत माझ्या, त्यांना रोज तोंड द्यायचंय का? हा जो पळून गेला माणूस त्याला शोधत कशाला बसू मी? माझ्या 300 महिला भगिनी, 1200 महिला भगिनी आहे. मी त्यांना अजून कुठेतरी सुख समाधान द्यायचा प्रयत्न करेल, अजून त्यांची कामं करायचा प्रयत्न करेल. अशी घटना परत घडणार नाही ह्याची दक्षता घेईल. मी जसं मगाशी म्हणलं, भूतकाळातल्या वाईट घटना परत घडणार नाहीत आपल्या भविष्यात याची दक्षता घ्या आणि त्याच्याप्रमाणे मी माझं काम करायचा प्रयत्न करतो. सांगवी म्हटलं की काही काळापूर्वी ढोरे शितोळे संघर्ष फार प्रकर्षाने दिसत होता. आज तेच ढोरे शितोळे हातात हात घेऊन वर करताय आणि त्याची चमक जी आहे ती आज सांगवीकरांच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये दिसते. चित्र हे बघून भारी वाटतं. भारी नाही म्हणजे मला आता तुम्ही आता बोलताय तर माझ्या अंगावर काट आहेत. बोलताय तर का? ती घटना तशी होती हो, परत घडूच नाही बाबा. म्हणजे असं सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या ढोरे शितोळे परिवाराच्या बाबतीत घडली त्या दोघांनाही हा विचार वाटला की मिटलं पाहिजे बाबा. आता आमची मुलं बाळ आहेत, आम्ही काय फक्त राजकीय राजकारण करत नाही ना. आम्हाला सुद्धा संसार आहेत, व्यवसाय आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत, समर्थक आहेत, आपल्या जीवाभावाचे लोक आहेत. या सगळ्या गोष्टी माणूस म्हणून आम्ही लोक सुद्धा असतो. आणि 2-3 वर्षात मी जसं सांगितलं की 2 वर्षामध्ये आम्ही सुद्धा त्या भूमिकेपासला जवळ करायचा प्रयत्न करत होतो की हे सगळं मिटलं पाहिजे आणि आपण सगळ्या गोष्टींनी सगळे वाईट विचार सोडून तन मन धनाने जवळ आलं पाहिजे. आज आम्ही जेव्हा हातात हात घालून फिरतो, म्हणजे राजकीय भाषेत सांगायचं तर आम्हाला म्हणजे सगळ्या बाजू आहेत, सगळे अँगल आहेत ह्याला. आम्हाला दोघांना हातात हात घातलेले बघून अनेक लोक जळणारे सुद्धा आहेत की अरे उगाच एकत्र आले. आणि असं म्हणणारे कोण आहेत तर ते कायम हा तिढा कायम राहावा आणि त्यांची पोळी भाजली जावी असं त्याचा अर्थ आहे. परंतु आम्ही मात्र फार समाधानी आहोत. का तर आमच्या बरोबर आमचा जो संघर्ष चालू होता त्याला पूर्णपणे पूर्णविराम मिळाला आणि उद्याचं आयुष्य, उद्याचं भविष्य आम्ही अतिशय चांगल्या नजरेने पाहतो. आपल्या समर्थकांना काय फक्त आम्हाला जिंदाबाद म्हणून नाही बघायचं, आम्ही जिंदाबाद म्हणून नाही, आम्हाला त्यांच्या बरोबर त्यांची प्रगती सुद्धा करायची, परिसराची करायची, शहराची करायची, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आणि
जलने वालो को जलने दो, आम्हाला काही फरक पडत नाही, कारण की त्या सगळ्यांना आमची ताकद माहिती आहे. आम्ही दोघं जर एकत्र आलोय ना आज, आम्ही म्हणजे अगदी पुढच्या भाषेत म्हणायचं आम्ही चांगल्यांना गार करण्याची क्षमता ठेवतो. परंतु हे आम्हाला ती वेळ येऊ नये. प्रामाणिक मत, आम्ही वाईट घटनांमधून, वाईट गोष्टींमधून, वाईट अनुभवातून गेलोय. ते अनुभव कुणाच्याही नशिबात येऊ नयेत, कुणालाही त्यातनं जावं लागू नये. पण मला असंही वाटतं, आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्या लोकांना असं वाटतंय की हे दोघं उगाच एकत्र आले, त्यांना सुद्धा आम्ही सावधगिरीचा इशारा देऊ शकतो किंवा देतो, दोघं मिळून. त्यात काही शंका नाही. तुम्ही बराच काळ सरकार भारी असं ब्रँड होता, आता त्या सरकार भारी ब्रँडनं कमळ हातात घेतलंय. पोचेल कमळ लोकांपर्यंत? पोचेल काय? पोचलं कमळ ऑलरेडी. मी काय इथं ऍक्च्युअली तो ब्रँड म्हणण्यापेक्षा मला एका चांगल्या व्यक्तिमत्वानं, म्हणजे तो ऍक्च्युअली सरकार भारी हा शब्दच माझा होता. आणि सर कारभारी, आता कारभारी हा शब्द जरा थोडा मला सूट होतो, कारण की मला माहिती आहे मी महापालिकेत मी काय करू शकतो. त्यामुळे मला तो कारभारी आणि सर ते असं जॉईंट करायची मला जरा शब्दांमध्ये मी खेळणारा माणूस आहे. थोडासा वाचतो, मला वाचनाची आवड आहे. त्यामुळं तो ब्रँड एका बाजूला तयार होत असताना, दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय तसं कमळ जेव्हा हाती घेतलं, ज्या दिवशी माझा प्रवेश झाला ना, त्या दिवशी सांगवीमध्ये मी प्रवेश झाला मुंबईत, सगळ्यात जास्त आनंद इथं साजरा होत होता. त्याचं कारण काय होतं? सगळ्या अडचणी ह्या सगळ्या प्लेन आणि नॉर्मल झाल्या. माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांनी, ढोरेश-तोळे परिवारांनी यांनी समाधान व्यक्त केलं होतं. अरे बाबा, त्यांना नाही का हुश, किती छान झालं, किती समाधान आहे की बाबा आता आपली सगळी मुलं, सगळे समर्थक, आपल्याला मानणारा हा परिसर अतिशय समाधान. आता मी नाही पोच केलं ना, माझी जबाबदारी ढोरे परिवाराची माझ्यावर आहे, ढोरे परिवाराची जबाबदारी माझ्यावर आणि माझी जबाबदारी त्यांच्यावर आहे. एवढ्या विश्वासाने आम्ही आता काम करतोय. त्यामुळे कमळ पोचलंय यात काही काय आम्हाला शंका वाटत नाही. आणि एकमेकांवर तर आम्ही कधीच शंका घेऊ शकत नाही. आता तुम्ही आता अशी ओळख करून देताय का, मी कमळ शितोळे? मी तुम्हाला सांगतो, मी परवा एका कार्यक्रमामध्ये मी म्हणतानाच म्हणतो, मी कमळ शितोळे आणि माझा सहकारी कमळ ढोरे. आणि तो सांगताना सांगतो, मी प्रशांत शितोळे आहे आणि तो हर्षल ढोरे आहे. हा, ही प्रतिमा जी आम्ही केली, आता मी तो आहे आणि तो मी आहे. ही प्रतिमा जी सांगवीमध्ये झाली, अनेक लोक काल आमच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये, आता व्यापारी कसं असतं, त्याला सगळेच गावाले जवळचे असतात, सगळेच राजकीय जवळचे वाटतात किंवा कुणाचा विरोध नको असतो. त्यात मी तुम्हाला अगदी ज्वलंत उदाहरण आहे आमचं. त्यांना इतके समाधानात येते, ते म्हणले आम्हाला कुठल्या व्यक्तीचं काहीच नाही, पण ही तुम्ही दोघं एकत्र आले ना, आमचं टेन्शनच गेलं. म्हणजे झिरो टेन्शन मध्ये आले सगळे. त्यामुळे ते आत्मिक म्हणण्यापेक्षा ते मनाचं समाधान, एक राजकीय स्थिरता उद्याच्या काळात या परिसरात आलेली तुम्हाला दिसेल. गेले बराच काळ काम करताय, 2002-1999 पासून काम करताय. असं कधी वाटलं, असा एखादा किस्सा, घटना की तुम्ही काम करतायचं समाधान वाटतंय, अरे भारी वाटलंय रे, जे करतोय ना ते मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं ना, की आमची शैक्षणिक दत्तक योजना जी आहे ना, ती मुलं जेव्हा मोठी झाली, म्हणजे आम्ही तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन सांगितलं, मी तुम्हाला 1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 40 लोकांचं आमच्या. त्या 1 रुपयाची कमाल माझं एकट्याचं नाही हो, त्या 40 लोकांना पण समाधान आहे की ते आपण कित्येक वर्ष त्याला मुलांना शिकवलंय. आम्ही नगरसेवक नसताना काय राजकीय परिस्थिती काही नव्हती. त्या 2-2 रुपये 40 रुपयांवर आज ती मुलं आज, म्हणजे त्या मुलं सुद्धा त्या मुलांना मुलं झालीत. पण ते आपल्याला भारी वाटतं की बरं, ती मुलं मला चांगलं वाटतं. कितीतरी मुलं अशी इंजिनिअरिंगला जेव्हा जायची ना, तोपर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती ना, मी त्यांना त्या परीने मदत करायचो. आणि बरं, आता नंतर त्यांना सांग, आता तुला माझ्या संस्थेची परतफेड करावी लागेल, तू तेवढा सक्षम झालेला आहेस. तेवढा अशी तुझ्यासारखी आणखी मुलं, त्यातली 2-3 तर 5-5 लाख रुपये पेमेंट आहे महिन्याला. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर जे आहेत त्यांना 5-5 लाख रुपये महिन्याचं पेमेंट आहे, म्हणजे 50-50, 60-60 लाख रुपयाची पॅकेज झाले. एवढे टॅलेंट येते. त्यामुळं ते भारी वाटतं एकदम.
आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला, अनेक लोक कोविडचा काळ जो आहे त्या कोविड काळामध्ये लेबर, युपी बिहारचे लेबर, कर्नाटकचे लेबर इथं राहतात, मग त्यांची वाईट अवस्था होती. मग ते आता मध्ये आधी असं, आता प्रचाराला जातो आम्ही निवडणुकांमध्ये, तेव्हा एखाद्याच्या डोळ्यात कळतं. मला परवा एक महिला भेटली, म्हणली नाही नाही तुम्हाला विसरू नाही शकत मी तुम्हाला म्हणलं ना, ते धान्य हा भाग दुय्यम आहे. ते फोन कॉल होता ना माझा, तो फोन कॉल फार काम करून गेला. आणि काही लोक अशी होती की त्यांच्याकडे काहीच नव्हतं ना, साहेब आम्हाला 40-50 दिवस जगवलं आणि नंतर आमचं आयुष्य चालू झालं. नाही ते एक बनलं जातं ना की मरीज को दवा से ज्यादा दिल से. आणि तुम्हाला सांगतो ना, अशा गोष्टी, माणूस पैसे घालवण्याचा आनंद मिळतो ना जेव्हा, तो वेगळाच असतो. पैसे खूप लोकांकडे आहेत, परंतु अशा व्यक्तींना जेव्हा त्या आपल्या सहकार्याने किंवा आपल्या मदतीनं जेव्हा त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये लाईफमध्ये चेंज झालाय आणि तो गरजेचा होता आपल्यामुळं, तो पूर्ण झाला असं जेव्हा आपण ऐकतो त्यांच्याकडून, तर तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं समाधान असतं. आज मला 100% आहे. आता तशी तर आता 25, 22, 23 वर्षात असंख्य लोक अशी आहेत की मलाही लक्षात राहत नाही आपण कधी कोणाला कशी मदत करतो. माझ्या ऑफिसमधून सुद्धा आज सुद्धा मी असो नसो, इथून जे सहकार्य पाहिजे ना, जे शक्य आहे, ज्या मर्यादा या लोकांना घालून दिलेल्या तिथपर्यंत सहकार्य करायचा प्रयत्न केला जातो. पैसे हीच मदत होऊ शकत नाही, परंतु त्याच्या पुढे जाऊन अनेक घटना, अनेक कामं अशी असतात की त्या व्यक्तीमध्ये छोटासा फोन कॉल असतो, त्या फोन कॉलनी पण तो माणसाचं तो टर्निंग पॉइंट त्याला ठरलेला असतो. आपल्याला वाटत नाही, कारण की आपण तर रोज त्यातून जातो. पण त्या विचाराला मात्र त्या फोन कॉलचं, माझ्या नावाच्या शिफारसीचं, माझ्या नावाच्या दुसऱ्या भाषेत वशिल्याचं जे त्याचा फायदा होतो, तो त्यासाठी चेंज ठरलेला असतो. त्यामुळे तो जेव्हा कधीतरी सांगतो तेव्हा भारी वाटतं, अरे असं होतंय का, आपण हे काम करतोय. मग ते भारी वाटतं मनाला की बाबा मस्त, चला आपल्याला देवाने चांगला विचार करायची बुद्धी दिलेली आहे आणि ही बुद्धी आपल्याला कामाला येते. आपण कुठेतरी चांगलं काम पण खूप चांगल्या पद्धतीने लोक लक्षात ठेवतायत याची जाणीव त्यावेळेस होते. मग त्यावेळेस मला समाधान वाटतं. आता काय असतं, जेव्हा असं समाजकार्य, समाजकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा एकट्यानं होत नाही, यासाठी एक टीम लागते. आणि राजकीय लोकांच्या बाबतीत असं होतं की ती टीम फार शफल होत राहते, बदलत राहते. पण मी ऐकलंय की तुमची टीम 1900च्या दशकातली जी आहे, 1999च्या दशकातली जी आहे, तीच टीम जेव्हा ती तरुण होती, जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मिसरूडही नीट फुटलेलं नव्हतं, तीच टीम आज मॅच्युअर टीम अजूनही तीच पळणारी आहे. हे कसं काय साध्य केलं? 25 वर्ष, 26 वर्ष, 30 वर्षाचा काळ निघून गेला तरी सुद्धा ती लोक आज, म्हणजे मी उदाहरण सांगेल की वर्ल्ड कप तर आपण भरपूर जिंकले, पण 83चा वर्ल्ड कप लक्षात राहतो, त्याचं कारण तेच आहे, ओल्ड इज गोल्ड. मग आम्ही तो वर्ल्ड कपच आम्हाला स्वतःला समजतो, कारण की आम्ही बरं त्यातल्या तुम्ही तर एक म्हटलं ना, जुनीच लोक कशी आहेत, जुन्याच्या पेक्षा जुनी म्हणजे माझ्या शालेय जीवनापासून बरोबर असलेली बरोबर आहेत. म्हणजे काही जण तर आम्ही 10-12 जण असे आहेत की आम्ही दुसरीपासून एकत्र आहेत, दुसरीपासून, अरे बापरे, दुसरीच्या वर्गापासून एकत्र आहे, आत्ता पण आहेत माझ्याबरोबरती. म्हणजे अशी 10-12 जण अशी आहेत. आणि इतर लोक काही कॉलेजची आहेत ती तर आहेतच आहेत, पण आम्ही कधी आमच्यात वाद नाही, तंटा नाही, काय थोडंफार चालतं पोरापोरांमध्ये, पण समज गैरसमज एकदा मी सांगितलं की संपला विषय, ते काय अडचण नाही. पण आता ऑब्व्हियसली मी पण बऱ्याचशा गोष्टी चर्चा करून याला काय, याला एकमेकांचा जिव्हाळा, प्रेम ऑब्व्हियसली आहेच ना. आणि तुम्ही तो वर्ल्ड कपची आठवण काढली तर तो आठवला तर तो आपण फ्लॅशबॅक मध्ये तर गेलो तर बघा ना, तो अनेक ठिकाणी कपिल देव तुम्हाला फक्त तो कलर मधला फक्त कप दिसतो आणि बाकी ही टीम सगळी ब्लॅक अँड व्हाईट दिसते. जुने लोक हे सगळे. आज आमची तशीच परिस्थिती, आम्ही जुने आहोत सगळे, परंतु आता एक चांगला आनंद आहे, नवीन लोक पण जोडली जातात. कप मात्र नाव आहे, हा कप नाव आहे आता. पण हे सगळं कप जरी नवीन असला तरी त्याला तोच कप ठेवण्यासाठी नवीन साथीदारांची मानसिकता सुद्धा महत्वाची. त्यामुळं कप तर आमच्याकडे आता यावेळेस येणारच आहे, पण थोडीशी टीम थोडी शफल झालेली जरी असली तरी आमच्या पडद्यामागं तीच लोक आहेत, याचा मला तर अभिमान आहे. या चर्चेच्या शेवटाला येतोय.
काही मी प्रश्न विचारेन, त्याचं फक्त एका वाक्यात उत्तर मला अपेक्षित आहे. प्रशांत शितोळे सरकार स्वतःला भविष्यात कुठे बघतात? मी एक चांगला या शहराचा नगरसेवक म्हणून, एक चांगला विश्वस्त म्हणून या शहराला एक चांगला सेवा देण्याचा प्रयत्न करणारा एक छोटासा कार्यकर्ता समजतो. राजकारण, समाजकारण याच्या पलीकडं प्रशांत शितोळे कोण आहेत? मला तसे याच्या पलीकडं मी एक वाचक आहे, मी एक चांगल्या प्रकारचा ऐकणारा एक श्रोता आहे. मी स्वतः अनेक गोष्टींमध्ये कला समजून घेणारा एक चांगला श्रोता म्हणा किंवा त्याला चाहता आहे. मला सगळ्या कला आवडतात, मला पेंटिंग आवडतात, मला येत नाही काही, परंतु मला समोरच्या व्यक्तीने जर चांगलं काम केलेलं असेल तर त्याची स्तुती पण करता येते आणि त्याची कला त्यांनी जर मला समजून सांगितली तर त्या कलेच्या बाबतीत मी इंटरेस्ट घेऊन कुठली असू द्यात, सांगीतिक असू द्यात, अगदी लिखाणातली असू द्यात, शाब्दिक असू द्यात, साहित्यिक असू द्यात, मग ती इतिहासातली असू द्यात, सायन्स मधली असू द्यात, अगदी आजकालच्या IT पार्क मधली असू द्यात, कुठलंही काही समजून सांगितलं तर मला ते आवडतं समजून घ्यायला आणि मी ते समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात कसा होईल, आपल्या ग्रुपमध्ये आर्थिक उन्नतीसाठी कसा होईल, अशासाठी सुद्धा मी प्रयत्नशील असतो. प्रशांत शितोळे यांना सांगवीमध्ये असा कोणता ड्रीम प्रोजेक्ट आणायचा आहे जो आणायचा राहिलाय? आता खरं तर मी सांगू का, सांगवी हा परिसर खूप जुना आहे. जसं एकतर पुरत मला काय वाटतं माहिती, माझा स्वतः अनेकांना, मी माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यांना माहिती आहे, मुंबई आणि नवी मुंबई, म्हणजे मुळात पहिलं सांगतो एक त्याच्या अगोदर, मुंबई आणि मुंबई नंतर तयार काय झालं, नवी मुंबई. मुंबईला आपण जुनी मुंबई म्हणतो का? नाही. मग आपण ती सांगवीला, आम्ही सांगवीची नवी सांगवी एक झाली, आपण ही सांगवीच ठेवावी असं मला कायम वाटतं. जुनी सांगवी नाही, का जुनी सांगवी म्हणायचं? ती जुनी सांगवी म्हटलं की अनेक नवीन लोकांसमोर अरे ही जुनीच सांगवी असं येतं, मला नाही आवडत ते. माझी सांगवी नकारात्मकता येते. हो, माझी सांगवी कालही ग्रेटच होती, आजही ग्रेटच आणि उद्याही ग्रेट राहणार आहे, परंतु तिला जुनी म्हणू नका. मी कधी म्हणत नाही, माझ्या समोर कुणी पत्ता जरी टाकला ना जुनी सांगवी, मी त्याला कितीतरी लोक तुम्हाला भेटतील, ते मला पत्ता टाकलेला सुद्धा आवडत नाही. मी काही ठिकाणी माझ्या स्वतःच्या काही डॉक्युमेंटरी आहे ना, मी ते खोडायला लावतो. माझ्या समोर झालं ना अजिबात टाकायचं नाही. बरं, नुसतं सांगवी नाही, मी पिंपरी चिंचवड शहरात राहतो, माझ्या अनेक ऍड्रेसवर बघा सांगवी ऑब्लिक पिंपरी चिंचवड ऑब्लिक पुणे टाकतो. अनेक लोक सांगवी पुणे 27, नाही, सांगवी माझं शहर, पिंपरी चिंचवड माझी आयडेंटिटी आहे. आता नवी मुंबईवाला मुंबई टाकतो का किंवा दुसरं टाकतो का? नाही टाकत ना, तो नवी मुंबईच टाकतो. त्याची आयडेंटिटी ती झाली आहे ना. मग माझी नवी सांगवीची आयडेंटिटी चांगलीच आहे, ग्रेटच आहे, वादच नाही, परंतु माझी कमी नाही, म्हणजे माझी जुनी करू नका. त्यामुळं मला सांगवीच्या बाबतीत सांगवीला ग्लो आणायचा असेल, सांगवीचं कंपॅरिझन औंध बरोबर आहे, सांगवीचं कंपॅरिझन पिंपळे सौदागर बरोबर आहे, सांगवीचं कंपॅरिझन वाकड बरोबर आहे, सांगवीचं कंपॅरिझन शेजारी असलेल्या प्रत्येक भागाबरोबर आहे. सांगवी हा जुन्या काळात डेव्हलप झालेला हा परिसर आहे. एक काळ असा होता ही सगळे गावकरी आजूबाजूचे सांगवी द्यायचे मार्केट म्हणून, का तर त्यावेळेस इथं असलेली परिस्थिती असेल, इथं असलेली अट्रॅक्शन असेल. आज ते काय झाले की सांगवी आणि औंध किंवा सांगवी आणि बोपोडी, बालेवाडी असं कंपॅरिझन करायला गेलं तर सांगवी हा एक कामगारांचा, कष्टकऱ्यांचा भाग म्हणून बाहेरचे लोक समजतात. मला नाही वाटत. मला असं वाटतं सांगवी हा उद्योजकांचा परिसर राहिला पाहिजे, व्यापाऱ्यांचा राहिला पाहिजे. माझ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यामध्ये आपला केसा एवढा सहभाग पाहिजे. त्यामुळे सांगवी हा परिसर उद्याचा ग्लो परिसर राहील म्हणून ज्या काही उपाययोजना आहेत, शासनाच्या माध्यमातून असतील किंवा महापालिकेच्या माध्यमातून असेल, सांगवी हा पिंपरी चिंचवड मधला सगळ्यात चांगला आणि जुना असला तरी चांगल्या पद्धतीनं मानसिक, आर्थिक, शारीरिक सगळ्या अर्थानं विकसित झालेला परिसर उद्याच्या काळात राहील, अशा आमच्या संकल्पना आहेत. शेवटचा प्रश्न, लोकांना काय आव्हान कराल निवडणुकीला सामोरं जात आहे? आता काय झालंय खरं सांगू का,
लोक गेल्या 8-10 वर्षाच्या राजकारणात चांगलं म्हणणारी पण आहेत, राजकारणाला खराब म्हणणारी पण आहेत, वाईट म्हणणारी पण आहेत, भंगार झाले राजकारण असं म्हणणारी पण आहेत, चांगलं आहे उद्याचं देशाचं भविष्य बघणारी पण आहेत. या सगळ्या अर्थानं बघतात. परंतु काही घटना लोकांना न आवडणाऱ्या आहेत. त्या न आवडणाऱ्या गोष्टींचा सुद्धा लेखाजोखा जर लोकांचा पाहिला तर आत्ताचा आवरा लोकांचा कसा आहे, आपल्याला सर्वात जास्त अशा लोकांच्या मागे जाणं चांगलं आहे की आपल्या देशाला पुढे नेतील, राज्याला पुढे नेतील, आपल्या शहर. ठीक आहे, आता आपण देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर आपलं काम नाही, पण सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, माझा परिसर शहरात आणि शहर किमान राज्यात, देशात हे चांगलं राहिलं पाहिजे. अशा लोकांच्या मागे राहणं, अशा लोकांच्या मागे राहणं लोकांना आवडेल. सुखसुविधा 100% पूर्ण होणारच आहेत, पण लोक त्याला पसंत करतील की आपल्या परिसरात सुख, समाधान, शांती आहे आणि सुविधा जो चांगल्या प्रकारे जे लोक आम्हाला देतील त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणानं उभं राहू. अशा प्रकारची मानसिकता आमच्या परिसरातील लोकांची तरी आहे, असं माझं मत ठाम आहे. याच नोटला आपण ही चर्चा थांबवतोय खरं तर. आणि नगरसेवक हा त्याची कर्तव्य जबाबदारी पार पाडतच असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन नगरसेवकाची भूमिका ही त्याच्या प्रभागातल्या लोकांचं पालकत्व घेणं असेल, तो त्याचं कर्तव्य समजतो. हेच आजच्या या पॉडकास्टमधून थोडंफार आपल्याला समजलेलं आहे आणि खूप छान वाटलं. खरं सरकार भारी आहे आणि सध्या ते कमळाच्या स्वारीवर आहे, मग ते अजून गुंगाट सुटणार आहे असं मला वाटतंय. आणि त्यांचा हा विकास रथ असाच पुढं जाओ हीच आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आगामी निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊयात आणि इथंच थांबूयात. तुमचं जसं सरकार भारी आहे तसा आमचा विषयच भारी आहे. सो मला वाटतं तुम्ही एकदा होऊन म्हटलं पाहिजे, सरकार भारी तसं विषयच भारी. सरकार भारी तसं विषयच भारी. सरकार भारी तशी आमची कमळावर जोरदार स्वारी. अरे वा. याच नोटला थांबूयात. हा पॉडकास्ट, ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चितोळे सरकारांबद्दलच्या ज्या आपण अनेक बाजू उलगडल्या त्याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. सोबतच हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की या पॉडकास्टला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच आपल्या विषयच भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.